आठवणीने रेकॉर्डिंग सुरू. नमस्कार मंडळी. तर अभिव्यक्तीचा हा आपला एप्रिल महिन्याचा कार्यक्रम आज तिसरा रविवार असल्यामुळे आणि खरंच सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षी आपण शताब्दी झाल्यानंतर जे नवीन स्वरूपात अभिव्यक्ती पुन्हा एक पुनर्जीवन त्याला दिलं, त्याला पण आता वर्ष झालंय पूर्ण. आणि वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. त्याच शृंखलेतला हा एक वेगळा कार्यक्रम आज आहे असं म्हणूया. तर डॉक्टर राजेंद्र पडतुरे आणि मुग्धा वैद्य हे दोघंही आपल्या अभिव्यक्तीचे मेंबर्सच आहेत, पण आतापर्यंत त्यांना आपण ते फक्त श्रोता म्हणून आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. आज आपण त्यांच्या हातात सूत्र सोपवणार आहोत आणि डॉक्टर पडतुऱ्यांबद्दल मागच्या आठवड्यातच संपूर्ण परिचय देणारा व्यवस्थित त्यांच्याकडून आलेला मेसेज आपण ग्रुपवर फॉरवर्ड केलेला आहे. आणि त्याच्यात बॅकग्राऊंड म्हणजे अशी की ते राजस्थानमध्ये राहिलेले आहेत, युनिव्हर्सिटीजमध्ये चांगल्या पोझिशन्स त्यांनी सगळ्या ह्या केलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या मराठी भाषेच्या ह्याच्यात बघितलं तर जर्मनमध्ये जे ट्रान्सलेशन केलेलं आहे तर त्या संदर्भात आजचा कार्यक्रम आहे. मुख्य ती त्यांची एक विशिष्ट ओळख अशी अभिव्यक्तीच्या मंचावर करून द्यावी अशी आहे. बाकी तर भरपूर क्रेडेन्शियल्स आहेत त्यांच्याकडे, पण हे जास्त महत्वाचं आपल्या दृष्टीने. तर मी फार वेळ घेणार नाहीये. आणि मुग्धा वैद्य पण आपल्या ग्रुपमध्ये आहेच, तिची पण ओळख आपल्याला आहे. मध्यंतरी एक छानसा व्हिडिओ तिने शेअर केला होता, त्याच्यावरून आपल्याला सगळ्यांना कल्पना आलेली आहे की हस्तकौशल्य आणि या सगळ्या याच्यामध्ये ती काय काय वेगळं करत असते. आणि आजचं विशेष म्हणजे डॉक्टर पडतुऱ्यांबरोबर संवाद साधण्याचं वैशिष्ट्याच्या करता की तिने आत्ताच दासबोधाच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यातली एक परीक्षा दिली आहे आणि आता पुढच्या परीक्षेची तयारी सुद्धा करते आहे. तर त्याच्यामुळे असं वाटलं की योग्य व्यक्ती आहे डॉक्टर पडतुऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी. एक मिनिट रेखाताई, आपल्याला कोणाला तरी याचा वृत्तांत लिहायला सांगायचा आहे. सो मला वाटतं रेवती अभिव्यक्तीचा वृत्तांत आपण लिहित असतो, म्हणजे की सभेमध्ये काय काय झालं, कसं झालं आणि काय त्याच्यामध्ये होतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं आज आपल्या इथलं सरोजताई, तुम्ही लिहाल का वृत्तांत? सरोजताई कुठे गेल्या? रेवती पण आहेत, त्यामुळे त्यांनाही विचारता येईल किंवा कोणी आपणहून तयार असेल तर. कोणी आपणहून जर म्हटलं की आम्ही वृत्तांत लिहितो तरी चालणार आहे. ज्यांनी कोणी वृत्तांत लिहायचंय त्यांनी लक्षपूर्वक पूर्ण संवाद ऐकावा अशी अपेक्षा आहे. तर सरोजताई किंवा हेमांगी पण आहे. हेमांगी, लिहिशील का वृत्तांत? हेमांगी? वेळ नाहीये, मला जायचंय अर्ध्या तासानंतर. बरं, यावेळेला नाही लिहिता येणार मला. बरं, ठीक आहे. ओके. नंदिनी ताई तुम्ही लिहा. ओके, ठीक आहे. नंदिनी ताई लिहिणार आहे. ठीक आहे, गुड. तर आता सूत्र डॉक्टर पडतुरे आणि मुग्धा वैद्य यांच्याकडे. धन्यवाद रेखाताई. नमस्कार. डॉक्टर पडतुरे वास्तविक पाहता सर्वांना परिचित आहेतच. आज ते आपणा सर्वांच्या रुचीच्या विषयी म्हणजे समर्थ रामदासांच्या शिकवणीची आजच्या काळात सार्थकता या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. मी आता डॉक्टर पडतुरे यांना आजच्या या निवडलेल्या विषयावर थोडक्यात प्रकाश टाकण्याची विनंती करते. पडतुरे सर, तुम्ही बोला. आवाज येत नाही. कोणाचा आवाज येत नाहीये तुम्हाला? सरांना बोलायला सांगितलंय त्यांचा सुरुवात केली. राजेंद्रजी तुम्ही बोलू शकता. तुम्ही बोला बोला. मी पिन केलंय त्याच्यामुळे तुमचं दिसतंय व्यवस्थित. महाराष्ट्र मंडळाला आणि विद्याताई, रेखाताई, मुग्धा सगळ्यांना माझे हार्दिक आभार. मी मूळचा पुण्याचा आहे आणि मराठी विषयी मला
विशेष प्रेम आहे. मी दिल्ली, राजस्थान मध्ये राहिलो, जर्मनीत राहिलो, आणि मी एक म्हणतात ना की अपनों से दूर गए तो अपनों का पता चला. मी महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीपासून जितका दूर राहत गेलो तितका मी मनाली त्या संस्कृतीच्या जवळजवळ येत गेलो. मी जेव्हा MA जर्मन करत होतो दिल्लीमधनं, तेव्हा मी माझ्या आईला 2-3दा म्हणलो होतो की आई, मला कधी कधी फार अपराधी वाटतं की मी मराठीची प्रतारणा केली. कारण माझ्या आईची इच्छा होती की मी मराठीमध्ये प्राध्यापकी करावी. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम महाराज त्या संतांवरती काम करावं. पण मी वळत गेलो तो जर्मन मध्ये इतका घुसलो की बाहेरच नाही निघालो. तर गेल्या दीड वर्षामध्ये मी मराठी साहित्याबद्दल आणि मराठी भाषेबद्दल बरीच काही आर्टिकल्स लिहिली, आणि बहुतेक करून माझे आर्टिकल्स आपलं जे सहनविधी आहे महाराष्ट्र मंडळाचं त्याच्यातच पब्लिश झालेली आहेत. आणि माझी जी एक सुप्त इच्छा होती की मला मराठी साहित्य आणि मराठी भाषेची सेवा करायची, तर त्या सुप्त इच्छेला धरून मी 2012 साली माझी PhD केली मराठी आणि जर्मन नाटकावर. पण ते एक टेम्पररी काम होतं. मला असं काहीतरी करायची मनापासूनची इच्छा होती आणि अजून आहे की मराठीची व्यवस्थित सेवा झाली पाहिजे. तर गेल्या वर्षी एक दिवस, मी आता बंगलोरला येऊन मला 2 वर्ष होत आली, एक दिवस सकाळीच मला खडबडून जाग आली की तुला तुझी कामं पूर्ण करायची आहेत. तर मी उठून बसलो, म्हटलं असं काय झालं. तर मला आतून आवाज आला की ज्ञानेश्वरी तू विसरलास, रामदासांना तू विसरलास. म्हटलं नाही, मी कोणालाही विसरलो नाही. मग मी विचार केला की आता दासबोध वगैरे एवढ्या मोठ्या गोष्टींना हात लावण्यापेक्षा थोडं काम चालू करावं. आणि मी मनाच्या श्लोकांना जर्मन मध्ये अनुवादित करायचं ठरवून टाकलं. आणि या कामामध्ये आपले पुण्यामधले डॉक्टर श्रीराम साठे आहेत, जे दासबोधावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि समर्थ रामदासांच्या साहित्यावरती एक प्रगल्भ माणूस आहे. त्यांना मी एकदा विचारलं होतं जयपूरमध्ये असताना 3 वर्षापूर्वी की अरे राम, मला काहीतरी करायचंय. तर राम मला म्हटला की तू पुण्याला ये, आपण बोलू. पण पुण्याला जाणं काही झालं नाही. गेल्या वर्षी माझ्या मुलीची डिलिव्हरी होती तेव्हा इथे आलो आणि इथेच राहिलो. एनिवे, तर मी माझ्या डोक्यात आयडिया आल्यावरती काम करायचं ठरवलं. आणि दुबईमध्ये बसलेले आपले मुकुंद कर्णिक हे समर्थ भक्त आहेत. त्यांचा मला इंटरनेटवरती ईमेल ID मिळाला, मी त्यांना लिहून पाठवलं. तर त्यांनी मनाच्या श्लोकांवरती जी निरूपणं लिहिली, फक्त त्याचा आवाज येत नाही, दिसत नाही येतो. झूम मीटिंग काय बंद झालं. तुम्ही जरा हॅलो, सगळ्यांनी म्यूट वर राहा, म्हणजे मग बोलणाऱ्याला मध्ये असे आवाज येणार नाही. सगळेजण म्यूट वर असावं असं अपेक्षित आहे. तर मुकुंद कर्णिक साहेबांनी मला लिहिलं की मी माझ्या ब्लॉगवरनं तुला काय हवं तू बघ. ते त्यांनी प्रत्येक श्लोकाचं मराठीमध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांची ती सगळी विश्लेषणं मी वाचली. मग माझ्या असं लक्षात आलं की नुसते श्लोकांचं ट्रान्सलेशन करण्यापेक्षा श्लोकांच्या बरोबरीने विश्लेषण पण देणं आवश्यक आहे. तर मी त्यांना विचारलं की मी तुमची विश्लेषण ट्रान्सलेट करू शकतो का. ते म्हणले अरे मी तर कधी विचार नव्हता केला, करतो. आणि हळूहळू कारवा बनता गया. आपले अरुण गोडबोले साहेब, माधवी महाजन मॅडम, विजय लाड साहेब, या समर्थ रामदासांचे सगळे भक्त मिळत गेले, भेटत गेले. त्यांनी मला मदत केली, त्यांनी मला परवानगी दिली. अरुण गोडबोले साहेब जे साताऱ्याचे आहेत
त्यांची समर्थांवरती 34-35 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांनी ते 4 पुस्तकं मला पाठवली की ही पुस्तकं तू वाच आणि तुला काय करायचं ते काम कर. आणि त्याच्या व्यतिरिक्त राशिंकर साहेब म्हणून पुण्यामध्ये आहेत. त्यांच्या दिवंगत पत्नीने समर्थांवरती खूप काही काम केलंय. तर नुकतंच त्यांनी त्यांच्या पत्नीची 2 पुस्तकं मला पाठवली की तुला काय करायचं ते काम तू कर. आणि इन द मीन वाईल एक गोष्ट मला अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये मेन्शन करायची आहे. दिल्ली विश्वविद्यालयामध्ये फ्रेंच भाषेचे जे प्रोफेसर आमोद पारसनी साहेब आता रिटायर होऊन पुण्यामध्ये आलेले आहेत. त्यांना मी माझा विचार बोलून दाखवला तर ते मला म्हणले की तुला नुसतंच ट्रान्सलेशन करून किंवा त्याची विश्लेषण ट्रान्सलेट करून उपयोग नाहीये. तू समर्थ ज्याला आपण रामदास दुनिया म्हणतो, रामदासांची दुनिया म्हणतो की रामदास स्वामी कोण होते, काय होते, त्यांची दुनिया काय होती, त्यांनी कसं काम केलं, तर या सगळ्या गोष्टींवरती तू एक प्रास्ताविक लिहायला सुरुवात कर. आणि गेले 4.5 महिने मी माझ्या या भाषांतर प्रकल्पावरती प्रास्ताविक लिहिलं. आधी मी जर्मनमध्ये लिहिलं, 95 पानी माझं प्रास्ताविक तयार झालं. त्याच्यानंतर मी सज्जनगडच्या लोकांची आणि आपल्या गुडगुले साहेबांची विनंती ऐकून ते माझं प्रास्ताविक मी मराठीमध्ये अनुवादित केलं, त्याला प्राककथन नाव दिलं. तेच मी इंग्लिशमध्ये केलं, त्याला प्रेल्यूड नाव दिलंय. आणि आता आजच सकाळी मला जयपूर राजस्थान पत्रिकेतनं एक मेसेज आला की तुम्ही इतकं सगळं करताय, आज 40 वर्ष तुम्ही राजस्थानमध्ये राहिलात, तर हिंदीमध्ये काहीतरी करा. तर आता मी जर का वेळ मिळाला तर हे माझं सगळं प्रास्ताविक हिंदीमध्ये अनुवादित करणार आहे. वेळ लागेल कारण जर्मनमध्ये ओरिजिनल प्रास्ताविकच मध्ये 95 पानी झालेले आहे, मराठीमध्ये 75 पानं झालेली आहेत, इंग्लिशमध्ये 47 पानं झाली आहेत. तर जे पुस्तक तयार होणार आहे भाषांतराचं ते त्याला आम्ही बुक इन बुक म्हणतो लिटरेचर मध्ये. ते वन पार्ट ऑफ द बुक विल बी द prelude to the work and the actual translation plus analysis of the translations given by different scholars which will be translated by me into German. Anyway, तर असं सगळं आहे. आणि हे सगळं काम करत असताना मला पारसनीस सरांनी 2-3 कल्पना दिल्या की तू तुझं जे प्रास्ताविक तू लिहितोयस, प्राककथन लिहितोयस, त्याचे 4-5 भाग तयार कर आणि प्रत्येक भाग तू आर्टिकलच्या रूपाने पब्लिश कर. आणि या बाबतीमध्ये मी महाराष्ट्र मंडळ बंगलोरच्या संपादक मंडळाचे खरोखर मनापासून आभार मानतो की आतापर्यंत माझी 4 आर्टिकल्स या लोकांनी पब्लिश केली आणि 5वा आर्टिकल आता एप्रिलसाठी दिलेला आहे. तर मी काय करतो आहे हे सगळं वेगळ्या वेगळ्या आर्टिकल्सच्या रूपात पब्लिश होत चाललंय, लोकांना माहित चाललंय. आणि आता या अभिव्यक्तीचा मी प्लॅटफॉर्म घेऊन आज मी समर्थांच्या शिकवणीबद्दल बोलणार आहे. समर्थांच्या शिकवणीबद्दल तसं बोलायची काही गरज नाहीये, पण त्या शिकवणीची आज काय सार्थकता आहे हे बघायचंय. कारण समर्थांनी 17व्या शतकात हे काम केलेलं आहे. आणि या मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की समर्थांनी रात्रभरात बसून, कल्याण स्वामी त्यांचे शिष्य होते, त्यांना डिक्टेशन दिलंय, त्यांना श्रुतिलेख दिलेला आहे. आणि सकाळी सूर्याची किरण निघेपर्यंत 205 श्लोक भुजंग प्रयाग वृत्तामध्ये लिहून तयार झाले. हॅट्स ऑफ टू दिस ग्रेट सेंट ऑफ महाराष्ट्र. नुसतेच एका रात्रीत 205 श्लोक केले असं नाही, तर या श्लोकांमध्ये समर्थ अगदी रोजच्या आपल्या जीवनापासून की रोज माणसाने कसं वागावं, घरात कसं वागावं, आपल्या ऑफिसमध्ये कसं वागावं, या सगळ्या गोष्टींना धरून त्याच्या व्यतिरिक्त मॅनेजमेंट, बिझनेस, अकाउंट्स, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स. आता मला एक सांगा, 17व्या शतकामध्ये
संत महात्मांनी घडीमध्ये बसून आणि त्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात बसून एवढं सगळं लिहिलेलं आहे. आणि हे जे सगळं लिहिलंय त्याच्यामध्ये इतके विषय डील केले की खरोखर नतमस्तकच होतो माणसांच्या समोर. इथे संध्याताई बसलेल्या आहेत, एक्सपर्ट आमच्या रामदास स्वामींच्या फील्ड मधल्या डॉक्टर संध्या कोल्हटकर मॅडम. तर मी त्यांची माफी मागू इच्छित जर त्यांना काही माझ्या बोलण्यामध्ये माझ्या वृत्तांतामध्ये कुठे काही फरक दिसला तर. एनिवे, तर मी त्यांची समर्थांची सगळी समर्थांचे सगळे आस्पेक्ट वेगळे वेगळे करत गेलो आणि हे वेगळे वेगळे आस्पेक्ट करून वेगळी वेगळी आर्टिकल्स काढली. आणि आता मी हे विचार केला की समर्थांची जी शिकवण आहे त्याची आज काय सार्थकता आहे. कारण 17व्या शतकात लिहिलेले जवळजवळ 350 ते 400 वर्षापूर्वी त्यांनी सगळे हे लिहिलेले विचार केलेले ते आज किती लागू पडतायत, त्यांची आज काय सार्थकता आहे, त्यांची आज काय औचित्य आहे. तर या विषयावरती मला असं वाटलं की मी आपल्या लोकांशी बोलावं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समर्थांनी एक सांगितलं की तुम्हाला देवाची भक्ती करायला कुठेही जायची गरज नाहीये. तुम्हाला अजिबात कुठल्याही परिस्थितीमध्ये घर सोडून जायची गरज नाहीये, वनवासात जायची गरज नाहीये. तुम्ही सकाळी उठताना डोळे उघडताना श्रीराम म्हणून उठा आणि जे तुम्ही काम करता. आता त्या वेळेच्या संदर्भामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमची झोपडीचा केर काढत असाल किंवा स्वयंपाक करत असाल तर काम करता करता तुमचं जर का देवाचं नाव तुम्ही घेणं चालू ठेवलं तर राम नाम नामस्मरण याच्या परत दुसरी कुठलीही सेवा देवाला द्यायची गरज नाहीये. प्रपंचात राहून परमार्थ करणं ही बेसिक कन्सेप्ट त्यांनी दिली. आपण असा विचार करतो की नाही आता शिक्षण होऊ देत, लग्न होऊ देत, नोकरी लागू देत, मुलं बाळ होऊन मोठी होऊ देत, मग मी देवाचं नाव घेईन. तर हे सगळं झाल्यानंतर मी देवाचं नाव घ्यायला सुरुवात करणार आणि समजा तोवर गेलो तर देवाचं नाव न घेतच गेलो. तर ते म्हणतात, समर्थ असं सांगतायत की तुम्हाला या कशाचीही गरज नाहीये. सकाळी उठून जेव्हा तुम्ही आज आपलं काय आहे, कमीत कमी माझं तर मी सांगतो, डोळे उघडले की आधी मोबाईल हातात येतो. रात्रभरात कुठले मेसेज आलेत, काय झाले, अरे मेसेज काय आले, कोणाचं काय झालं हे नंतर बघा ना. डोळे उघडता श्रीराम जय जय राम करा. समर्थांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला देवाची भक्ती करायला कुठेही जायची गरज नाहीये. गादीमध्ये पडल्या तुम्ही सुरू करा. उठल्यावरती तुम्ही तुमची सकाळची कार्य आटपताय ती कार्य आटपताना तुम्ही देवाचं नाव घेत चला. अशी जरूर नाहीये की अंघोळ करून बसा, पूजा करा, ध्यान करा, संध्या करा, काही गरज नाहीये. नामस्मरण ही एकच भक्ती आहे की ज्याच्यासाठी कुठलीही फॉर्मॅलिटीची, कुठल्याही रिच्युअलची गरज नाहीये. अत्यंत सोप्या पद्धतीने परमार्थ समजावून सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर समर्थ रामदास स्वामींनी केलंय. कुठेही तुम्हाला संन्यास घ्यायची गरज नाहीये, कुठेही तुम्हाला जायची गरज नाहीये, घर सोडायची गरज नाहीये, मुलं सोडायची गरज नाहीये, काहीही सोडू नका. आहेत त्याच्यातच राहा आणि त्यांच्यातच राहता काम करा. तर देवाची भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण याच्या पलीकडे दुसरं काहीही करायची गरज नाही, हे एक त्यांनी मनात बिंबवून दिलं. दुसरी गोष्ट मला जी जाणवते समर्थांच्या बद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल, ती अशी आहे की कुठलाही आस्पेक्ट असेल तुम्हाला स्पेशली स्विच ओव्हर व्हायची गरज नाहीये. आता समर्थ रामदास महाराज एका रात्रीत 205 श्लोक भुजंग प्रयात वृत्तामध्ये लिहितात आणि त्याच्यामध्ये साहित्य, संस्कृती, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजकारण, राजकारण
काय नाहीये. जर्मनमध्ये एक योहान वॉल्फगांग फोन गेटे नावाचे एक कवी होते. ते आणि समर्थ रामदास यांच्यात खूप साम्य दिसतं मला. योहान वॉल्फगांग फोन गेटे हे नाटकं लिहायचे, कविता लिहायचे, कादंबऱ्या लिहायचे. त्यांनी राजकारणावरती पुस्तकं लिहिली आहेत. ते स्वतः MP होते, मिनिस्टर होते. एवढंच नाही तर ते बॉटनीमध्ये सुद्धा त्यांना रस होता. त्यांचं एक पुस्तक आहे द टीचिंग्स ऑफ कलर्स, दी फार्मेल लेअर. आणि हीच गोष्ट आपल्या समर्थांच्या बाबतीमध्ये आहे. समर्थांनी जेव्हा सज्जनगडावरती शिफ्ट झाले तेव्हा त्यांनी 350 प्रकारच्या वनस्पती, 350 प्रकारची फुलं, फळझाडं तिथे लावायला सांगितली. एक तर हरियाली आली पर्यावरणाच्या दृष्टीनं, आणि दुसरी गोष्ट त्यातल्या प्रत्येक वनस्पतीचं, त्यातल्या प्रत्येक फळा फुलाचं समर्थांना ज्ञान होत की कुठल्या वनस्पतीचं काय महत्व आहे, कुठल्या फळाचं काय महत्व आहे, कुठल्या फुलाचं काय महत्व आहे. आणि त्या गोष्टीला धरून समर्थांनी एक कविता लिहिलेली होती की त्याच्यावरती त्या बगीचेमध्ये कशा प्रकारे मला तो बगीचा लावायचा आहे. आणि ती कविता म्हणजे एक पानभर कविता नव्हती. इट वॉज अ ह्यूज वर्क ऑफ आर्ट. जसं आमच्या गेटेनी द टीचिंग्स ऑफ कलर, दी फार्मेल लेअर हे पुस्तक लिहिलं, तद्वतच, सॉरी हे मी उलट बोलतोय, समर्थांनी ज्याप्रमाणे टीचिंग्स ऑफ नेचर पुस्तक लिहिलं त्याचप्रमाणे गेटेनी लिहिलं. तर गेटे आणि समर्थ रामदास यांच्यामध्ये हे एक साम्य मला दिसतं. व्हिडिओ पॉज. जरा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. व्हिडिओ पॉज झालाय त्यांचा ना? हो, व्हिडिओ पॉज झालाय. 2 मिनिटं बघूया. हो, तोवर मुग्धा तू थोडं काही बोलू शकली मुग्धा, तू बोलू शकशील काही तर. म्हणजे तेवढी माझी हे नाहीये. मी अगदी सुरुवात मी केली आहे दासबोधाचा अभ्यास करण्याची. पण हे जे सर सांगत होते की आत्ताच्या जीवनातली सार्थकता, तर 17व्या शतकात ऍक्च्युली त्यांनी हे सगळं लिहिलं. पण ते अजूनही जसं त्यांनी बालकांची लक्षणं लिहिली आहेत, म्हणजे बालिशपणे कसं वागतात लोक, किंवा पढत मूर्ख, वेगवेगळी लक्षणं लिहिली आहेत की विमळ लक्षण म्हणजे की आपण परमार्थ कसा करावा, किंवा पढत मूर्खांची लक्षणं लिहिली आहेत की सारखं स्वतःच मी असं करतो, मी तसं करतो हे सांगणं, किंवा आपल्याला माहिती असून सुद्धा की समोरचा माणूस किती विद्वान आहे हे माहिती असून त्याची सतत चुका काढत राहणं, ह्या गोष्टी सुद्धा पढत मूर्ख ह्या समासामध्ये येतात. म्हणजे ती लक्षणं जी सांगितलीत आपण अजूनही ते रिलेट करू शकतो की आपण स्वतःही कितीतरी वेळेस असं पटकन जज करतो एखाद्या माणसाला. तर जर आपण हे जेव्हा वाचायला घेतलं, अभ्यासायला घेतलं, तेव्हा स्वतःमधल्याही अनेक त्रुटी कळाल्या की आपण असं पटकन जज करतो की एक शिक्का लावून टाकतो की ही व्यक्ती अशी आहे. तर त्याची गरज नाही. मग हे आपण पढत मूर्खाच्या लक्षणांमध्ये आपण स्वतःच येतो की काय असं वाटू लागतं. तसं इव्हन संसारातल्या सुद्धा सर्व लक्षणांची, म्हणजे संसार कसा करावा, म्हणजे स्त्रीने कसं वागावं, पुरुषाने कसं वागावं. आता असं खूप जणांना वाटतं की समर्थ तर त्यांनी तर स्वतः संसार केला नाही, संसारापासून दूर राहिलंय, ते पडून, अशा काय ज्या कथा आहेत, तर त्याचं ऍक्च्युली हे आहे की त्यांना अशी उपरती झाली की आपण आता जे यौवनी आक्रमण आहे त्याच्यापासून हा माझा भारत देश जो मला अतिशय प्रिय आहे तो मी वाचवला पाहिजे. आणि तो मी कसा वाचवू शकेन, तर मी
समर्थपणे मी जर काही शिकवण दिली तर मी तो वाचवू शकेन, तर लोक माझं ऐकतील. जर का मी एखादा अधिकार वाणीने एखादी गोष्ट सांगू शकलो तर लोक माझं ऐकतील. म्हणून त्यांनी खूप कमी वयात घरातनं ते बाहेर पडले, पूर्ण देशाटन केलं त्यांनी. म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सर्व देशभर ते पायी फिरले अनेक ठिकाणी. रामाच्या भक्तीचा मार्ग त्यांनी स्वतः अवलंबला. त्याच्यानंतर शक्ती आणि युक्ती आणि भक्ती या तिन्ही गोष्टींचा एकत्रित वापर केला तर या यौवनांना आपण नक्की चित करू शकू हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी बल उपासना हा एक कन्सेप्ट त्यांनी तेव्हा रुजवला की बल पण आपल्याकडे पाहिजे, आपल्याकडे युक्तीही पाहिजे. म्हणून संसारात कसं वागावं, काय टाळावं, काय करावं, काय करू नये, आणि भक्ती हवी. भक्ती असली की माणूस म्हणजे माणसाकडे जर भक्ती पाठीशी असेल तर तो कुठल्याही आव्हानाला सहज, त्याचं मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम राहू शकतं असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी राम मंदिरं, त्याच्यानंतर हनुमंताची मंदिरं उपासनेसाठी केली. हिंदू धर्म एकत्र यावा यासाठी खूप कार्य केलं. तर त्यांचं ऍक्च्युली असं मी वाचलं म्हणजे त्यांच्या एका ह्याच्या साहित्यामध्ये की हिंदू धर्माची उपासना करायची किंवा जोपासना करायची याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या धर्मांना कमी लेखा असं नाही, किंवा यौवनांचा तुम्ही तिरस्कार करा असं नाही, तर त्यांनाही तुमच्या युक्तिशक्ती आणि भक्तीने तुम्ही जिंकून घेतलं पाहिजे आणि त्यांचा पाडाव केला पाहिजे असं खरं तर समर्थांचं हे त्याच्यात अभ्यासताना असं दिसलं. मी जास्त बोलत नाही कारण त्यांचा विषय आहे खरं तर. खरं त्यांना आपण आता आपण त्यांना ते जॉईन झाले की सांगूया, प्रश्नोत्तर घेतली तर सगळ्यांना जे लवकर जाणार आहेत त्यांनाही त्याच्यात सहभाग घेता येईल. त्यांच्या लॅपटॉपला थोडासा प्रॉब्लेम झालाय, ते 1-2 मिनिटात फोनवर जॉईन करतायत. जरा थोडस बघूया. तोवर तू बोलायला हरकत नाही मुग्धा. अजून तुम्ही काय डिस्कस केलं असेल तर, किंवा तुमचं काय बोलणं झालं असेल तर त्या विषयावर. काहीतरी बोलतात. हा हो, जरूर बोला. संध्या कोल्हटकर बोलते. पडतुरे सर येईपर्यंत 1-2 मिनिटं फक्त गॅप भरून काढते. तुमचा व्हिडिओ ऑन करता का, म्हणजे आम्हाला तुम्ही दिसाल. अवश्य अवश्य. नाही का म्हटलं. बर, मी अगदी घरातल्याच ह्याच्यात आहे. हरकत नाही, छान आहे. चालेल चालेल, बोला. पण ठीक आहे. ते जे आता सांगत होते त्याच्या संदर्भात मी सांगते. मनाच्या श्लोकाचं ते जर्मन मध्ये रूपांतर करतायत आणि निश्चितपणे म्हणजे ब्रह्मांड कथा पहिलं पाड न्यावी हे समर्थांचं वाक्य आहे. आता त्यांनी रामकथा ब्रह्मांडा पहिलीकडे न्यावी, ब्रह्मांडा पहिलीकडे न्यावी म्हणजे सगळीकडे त्याचा प्रसार करावा. ते काम मात्र पडतुरे करतायत असं मला वाटतंय. कारण जर्मन लोकांना आपलं मनाचे श्लोक कशाला माहिती होतील असंही आहे ना. तर त्यांच्या भाषेत लिहिले की लवकर समजतील. हा जसा एक भाग आहे तसा मनाचे श्लोक आपल्याला असं वाटतं की हे लहान मुलांकरताय, पण तसं नाही. लहानपणी आपण पाठ करतो, पण हे जर श्लोक बघितले तर दासबोध, ग्रंथराज दासबोध जो त्यांनी लिहिलेला आहे तो 21 म्हणजे 20 दशक 200 समास असा तो दासबोध आहे. आणि अगदी आपल्या व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर त्याचं मिनी व्हर्शन म्हणजे मनाचे श्लोक आहेत. हे दासबोधामध्ये आपण कसं वागायचं हे वैयक्तिक हे जसं सांगितलेलं आहे, तसंच प्रपंचामध्ये कसं वागायचं हे सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे गमूपंथ आनंद या राघवाचा हे जे पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे तो दासबोधामध्ये हा जो गमूपंथ आहे तो त्या श्रीरामाची उपासना, श्रीराम म्हणजे श्रीराम नव्हे, परब्रह्म स्वरूप श्रीरामाची उपासना करून तिथपर्यंत कसं जायचं याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे दासबोधामध्ये. आणि सेम आपण जर मनाच्या श्लोकात बघितलं तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये ती सहज ते गेयही असावं. भुजंग प्रयोग आहे ते, त्यामुळे ते गेय असावं या दृष्टिकोनातनं. आणि गेयता जशी आहे तसंच ते म्हणता म्हणता आपलं मन त्यांनी संस्कारित व्हावं या दृष्टीने सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ते म्हणताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मना सज्जना भक्तिपंथे. तुम्ही मला थांबायला बरं का, ते सर आले की. नाही, तुम्ही बोला बोला. म्हणजे असं नको मी म्हणजे जस्ट आपलं उलट चांगलं सांगताय ना, बोला. सर आले. हा, तुमचं पूर्ण करा वाक्य, संध्या पूर्ण करा संध्याताई.
सर राजेंद्र सर, संध्याताई तेवढ्या वेळात काहीतरी एक हा, थोडंसं ते बोलत तेवढं होत्या. एक पूर्ण करू देत. त्यांचं तेवढं पूर्ण सांगा होऊन सांगा. जाऊ अरे दे. संध्याताई फार मोठं नाही, प्रश्न आहे या period मध्ये. हो नाही काहीतरी काय सर. नाही तर मी काय म्हणत होते, हे जे म्हणजे थोडस तुमचंच हे काम पुढे हे केलं मनाच्या नाही श्लोकांना. प्लीज 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 आणि बोला. त्याच्यात फक्त 1-2 वाक्य सांगते आणि थांबते म्हणजे सरांना बोलता येईल. अरे की नाही मॅडम, काही हरकत नाही. हं. तर मी असं म्हणत होते की मनाच्या श्लोकाची जी सुरुवात आपण ते बघितलं 3 टप्पे कसे आहेत त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकामध्ये आणि दासबोधामध्ये, हे आता आपण बघितलं. पण नुसतं मी एक झलक म्हणून सांगते की त्यातलं जो पहिलाच श्लोक आहे त्याच्यामध्ये मना सज्जना भक्ती पंथेची जावे असं म्हटलेलं आहे. तर बऱ्याच सांगितलं जातं की मनाला त्यांनी ओंजारून गोंजारून सज्जन असं म्हटलंय. कारण एखाद्याकडनं काम करून घ्यायचं असलं सज्जन म्हणावं लागतं, दादा मामा काहीतरी म्हणावं लागतं नाही का. तर त्याप्रमाणे तो आपलं काम करतो. तसं ह्यांनी मनाला सज्जन म्हटलेलं आहे. हा भाग निश्चितपणे बरोबर आहे, त्यात काही गैर नाहीये. पण दुसरा ज्याच्या मागचा जो अर्थ आहे तो त्यांनी असा घेतलेला आहे. खरं म्हणजे त्यांना म्हणायचं आहे असं म्हणायचं असावं असं आपण म्हणूया. कारण हे असं सोपं कोणाला तरी म्हणून त्यांनी मनाचे श्लोक सांगितले असं नाहीये. तर त्यांनी असं म्हटलंय मना सज्ज ना, म्हणजे बरोबर. मना सज्जना. अगदी छान. त्याच्या सज्ज आहेस ना, कारण तू सज्ज नसशील तर मी सांगतोय तर तुला काही कळणारच नाही. मग तू आधी सज्ज आहेस ना हे त्यांना म्हणायचं, म्हणून सज्ज ना असं त्यांनी. आणि आपलं जर मन एखाद्या गोष्टीमध्ये, आता मी हे ऐकते, कदाचित मी हे ऐकताना काहीतरी मला लक्ष नसेल, मी कुठेतरी काहीतरी करत असेल आणि एकीकडे लावून ठेवलं, होऊ शकतं असं. तर असं जर झालं तर माझं काही या कार्यक्रमात लक्ष नसेल नाही का, कशाबद्दल चाललंय काय चाललंय. पण जर मी तिथे सज्ज असेल तर आधी काय बोलले होते सर किंवा नंतर मुग्धा काय बोलल्या होत्या ह्या गोष्टी घेऊन पुढचा हे मांडायचं मी थोडक्यात आपला प्रयत्न केला. छान छान. या गोष्टी होत नाहीत. त्या मनाच्यासाठी आपल्याला मनाला सज्ज ठेवलं तरच परमात्म्यामध्ये किंवा परमार्थामध्ये व्यवस्थितपणे प्रपंच आणि परमार्थ नेटका करता येतो. आणि नेटका करता करता तो फिका होतो, त्यावेळेला भगवंतापर्यंत पोहोचता येतं. धन्यवाद. छान छान. संध्याताई फारच खूप छान, छान. फारच छान. मना संध्याताई सज्ज ना हे अगदी सुंदर लक्षात समजवलंय. राहील. सगळ्यांचं मन सज्ज आहे ना आता असं. मग आता सरांचं ऐकायला सुरुवात करूया सज्ज मनाने. नक्कीच. येस सर, तुम्ही सुरू कराल. आता हा जो मुद्दा चालू झाला होता या संदर्भामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. मला या माझ्या जर्मन मित्रांनी प्रश्न विचारला की तुमचे हे संत महात्मे मनाशी का बोलतायत, माणसाशी का नाही बोलत. तर त्याचं स्पष्टीकरण असं आहे की मन हे पहिल्यांदा सेंट्रल बॉडी आहे. मन हे तुमच्या सगळ्या व्यवहारावरती, तुमच्या सगळ्या बोलण्यावरती कंट्रोल ठेवत असतं. तर समर्थांनी मनालाच मनाशीच बोलले की तू लक्षात ठेव, असं करायचंय, असं करायचं नाहीये. आणि त्या मनाला सांगितलं की तू वरती मस्तिष्कापर्यंत जा आणि माणसाकडनं या गोष्टी करून घे, या गोष्टी होऊ देऊ नकोस. कारण हा सगळ्यात बेसिक प्रश्न विचारला जातो मला की मनाशी का बोलतायत हे, माणसाशी का नाही बोलत आहेत. आणि अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवण्यासारखी आहे की समर्थ रामदास हे फक्त मराठी वाचकांसाठी, श्रोत्यांसाठी बोलत नाहीयेत. इट्स अ कॉमन कॉन्शियन्स. माणसाचा जो एक सत्सद विवेक आहे त्या सत्सद विवेकाला ते अपील करतायत. त्यांचं बोलणं हे सत्सद विवेकाला अप्लाय केलेलं आहे की हे बघ विवेका, तू जाणारा माणसाचं शरीर हे
अजिबात सरळ गोष्टीकडे धाव घेत असतं कधी, तर तू माणसाला वळव आणि सरळ रस्त्यावरती आण. म्हणून मनाशी बोलतात ते मनाचे श्लोक. मनाला a verse that has been addressed to the to the mind of a man, that is मनाचे श्लोक. तर या मनाच्या श्लोकांमध्ये आणि एक मागाशी मी सांगत होतो, एक अत्यंत महत्वाचा आस्पेक्ट आहे समर्थांच्या बाबतीमध्ये, की हे एक द्रष्टे पुरुष होते. 17व्या शतकामध्ये त्यांनी आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं आकलन केलेलं होतं. माणसाची कशी अधोगती होणार आहे, माणूस वरवरच्या सुखाच्या मागे धावून स्वतःचं किती नुकसान करून घेणार आहे, या गोष्टीकडे 17व्या शतकामध्ये या समर्थांनी माणसाला जागं केलेलं आहे. आणि त्यांनी राजकारणामध्ये सुद्धा त्यांची भयंकर महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना हे सांगितलं होतं की सैनिकांना सैन्य शिक्षण तर तू देच दे, पण त्याच्या बरोबरीने सैनिकांचं मनोबल हे जागतं राहण्यासाठी, सैनिकांना स्पिरिच्युअल लेसन्स देण्यासाठी तू त्यांना शिक्षण दे. 6 वर्षाचे असताना रामदास स्वामी आपल्या आईला सांगतात, चिंता करीतो विश्वाची. अत्यंत खोडकर आणि ज्याला नॉटी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, अशा प्रकारचा हा मुलगा. आईने एक दिवस त्यांना खूप रागावलं की काय तुझं कशातही लक्ष नाहीये, आता तू मोठा झालायस, तुझं आता आम्ही लग्न करणार आहोत, तू जर का व्यवहारामध्ये धंद्यामध्ये लक्ष नाही घातलं तर कसं काय जगशील. त्यांना या गोष्टीची काही गरज नव्हती, काही त्यांना म्हणणं नव्हतं. पण ज्या क्षणी त्यांना त्यांच्या मनाला हे लागलं, परत मन आलं, ज्या क्षणी त्यांच्या मनाला ही गोष्ट लागली आईने बोललेली, तेव्हा ते एका खोलीमध्ये, अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन लपले आणि दिवसभर तिथे बसून राहिले. सगळं गाव त्यांना शोधून थकलं. शेवटी त्यांच्या आईला काही कारणाने त्या अडगळीच्या खोलीत गेल्यावरती नारायण कुठे बसलाय दिसलं. तर तेव्हा आईने जेव्हा विचारलं की अरे तू काय करतोयस, तर त्यांनी उत्तर दिलं, चिंता करीतो विश्वाची. आणि त्या क्षणापासून, त्या दिवसापासून नारायणरावाचे रामदास झाले. आणि जेव्हा त्याच्यानंतर त्यांच्या आईने आणि भावाने ठरवलं की आता याचं लग्न केलं पाहिजे, हा परत अशा खोड्या करणार नाही, म्हणजे तर लग्नाला बोहल्यावरती उभं राहिल्यावर शुभमंगल सावधान ही ओळ ऐकली आणि नारायणराव बिथरले. एकीकडे म्हणले मला शुभमंगल म्हणून आशीर्वाद देत आहे आणि दुसरीकडे तुम्ही मला सावधानतेचा इशारा देत आहे. नाही म्हणले, काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. मी असा या लोकांच्या सांगण्यामध्ये येऊन लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार नाही. बोल्यावरून साहेबांनी धूम टोकली आणि जे निघाले ते 1365 किलोमीटर चालत गेले. 12 वर्ष भारत पालथा घातला आणि परत जेव्हा नाशिकला आले, आधी महाबळेश्वरला आले, नंतर नाशिकला गेले, नंतर तिथून टाकळीला गेले आणि मग नंतर पुढे चाफळला आले. तर जेव्हा इतकं हिंडून आले, त्यांचं मन सुन्न झालं होतं की एकीकडे नैसर्गिक आपत्ती आहे, कुठे पूर आलाय, कुठे दुष्काळ पडलाय, कुठे लोकांना खायला मिळत नाहीये, कुठे काय चाललंय. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मुघल साम्राज्याने लोकांना पिडलेले. तर त्यांनी हा विचार केला की
याच्यातून सावध होऊन बाहेर पडलेलंच आपण योग्य केलं. आणि आता माझं काम असं आहे की मला आता भारत देशाला गुलामगिरीतून वाचवायचंय. आणि तिथून त्यांचं काम सुरू झालेलं आहे. लग्नाच्या बोल्यावरती उभे राहून शुभमंगल हा आशीर्वाद ऐकून सावधान जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा म्हणले, अरे ही लोक काय करतायत, मला शुभमंगल आशीर्वाद देत आहेत, इकडे सावध करतायत. तर ते शुभमंगल त्यांनी सोडून दिलं, ते सावध झाले. आणि लोकांच्या त्यांनी एक जनजागृती करायला सुरुवात केली, हिंडले. पण सगळ्यात पहिल्यांदी जेव्हा त्यांना त्यांच्या आईशी त्यांचा वाद झाला होता आणि ते लपून बसले होते, तिथून जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी आपल्या गल्ली बोळातल्या सगळ्या मित्रांना गोळा केलं आणि सांगितलं की आता आपण मोठी माणसं झालेले आहोत, आता आपण खेळायचं, दंगा करायचा नाही, आपल्याला राष्ट्र उद्धार करायचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यांची शारीरिक स्थिती मजबूत असली पाहिजे. आणि ती शारीरिक स्थिती मजबूत करण्यासाठी रामाचे जे भक्त आहेत हनुमान, त्यांची उपासना केली पाहिजे. पहिलं त्यांनी त्यांच्या गावामध्ये वयाच्या 11 वर्षी त्यांच्या गावामध्ये त्यांनी मारुती मंदिर स्थापन केलं. आणि सगळ्या मित्रांना हे एक आवश्यक काम सांगितलं की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदी मारुतीच्या मंदिरात येऊन व्यायाम करा, मारुतीची आरती करा, मारुतीची पूजा करा. तुम्ही मारुतीची पूजा कराल, मारुतीचे भक्त बनाल तर राम आपण होऊनच तुमच्यावरती प्रसन्न होईल की अरे माझ्या भक्ताची हे लोक सेवा करतायत. तर तुम्ही मारुतीची सेवा करा, शरीर यष्टी तुमची मजबूत ठेवा, म्हणजे मग तुम्ही या यवनांशी लढाई करू शकाल. डॉक्टर मी जरा मध्ये एक बघू का, आपण आता इंटरॅक्टिव्ह सेशन कडे वळूया का, म्हणजे ज्यांना लवकर जायचंय त्यांनाही काही विचारायचं. आणि आजचा जो विषय की सार्थकता त्यांच्या ह्याची, समर्थांच्या शिकवणीची सार्थकता, तर त्याच्यावरही जास्त प्रबोधनकार तुम्हाला बोलता येईल असं. तर मग आपण जरा प्रश्नोत्तराकडे वळूया का? हरकत नाही. आतापर्यंत डॉक्टरांनी आपल्याला अगदी सहजपणे समजावून सांगितलं की 17व्या शतकात जे सांगितलं त्याचा 21व्या शतकात कसा उपयोग आपल्याला होऊ शकतो हे. तर आपण प्रश्नोत्तर स्वरूपात घेऊया, इंटरॅक्टिव्ह केलं की त्यांच्याकडूनही जास्त चांगली माहिती आपल्याला अजून मिळू शकेल असं मला वाटतं. तर पहिला एक प्रश्न फक्त मी विचारते, त्याच्यानंतर सगळ्यांनी आपण त्याच्यात भाग घेऊया, जेवढे श्रोते आहोत त्या सगळ्यांनी. तर मला असं विचारायचं की पढत मूर्खांची लक्षणं समर्थांनी सांगितली आहेत, तर आजच्या काळात ही लक्षणं आपल्याला आढळतात का, आणि त्याची काही ठराविक 1-2-3 उदाहरणं देता येतील का, ज्याच्यावरनं आपल्याला बोध देता येईल की आपण असं वागू नये? समर्थांनी पढत मूर्खांची लक्षणं सांगण्यापूर्वी मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत. त्यांनी मूर्ख आणि पढत मूर्ख हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि मी मगाशी सुरुवातीपासून मी जे सांगत आलोय की समर्थांनी जे काही 17व्या शतकात सांगितलं, लिहिलं, बोललं, ते आज 21व्या शतकातही लागू पडते आणि ते पुढेही लागू पडत राहणार आहे. म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपण युनिव्हर्सल ऍप्लिकेबिलिटी म्हणतो, ती आहे. तर मूर्खपणाची जी लक्षणं आहेत त्यांनी 2 प्रकारामध्ये सांगितलं की एक अशिक्षित माणूस, ज्याच्याकडे बुद्धी नाहीये, जो सारासार विचार करू शकत नाही आणि म्हणून त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये मूर्खपणा येतो. पण अशा मूर्ख माणसाला आपण समजून सांगून नीट करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे पढत मूर्ख, माझ्यासारखा, स्वतःला सुशिक्षित म्हणतात, अतिशय म्हणजे एमफिल, पीएचडी, अमुक तमुक काय काय डिग्री घेतलेले आहेत, पुस्तकं लिहिलीत, पण व्यावहारिक विचार हा प्रकारच नाहीये. म्हणजे जे नुसतेच बुकिश, आपण ज्याला इंग्लिशमध्ये बुकिश नॉलेज म्हणतो, बुकिश नॉलेज घेतलेली जी माणसं आहेत त्यांच्याकडे व्यावहारिकता नाहीये. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, आचरणामध्ये कुठेही व्यावहारिकता नाहीये. डोक्यात सणकाली करून गेले. अरे विचार तर कर. एक गोष्ट मला बाजारात चांगली दिसली, मी जाऊन घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी असं लक्षात आलं की आईला घेऊन डॉक्टरकडे जायचं तर पैसेच नाहीयेत. तर हा सारासार विचार
मग त्या अशिक्षित मूर्खामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे? तर हा फरक आहे, समर्थ म्हणतात की हा आहे पढत मूर्ख, पढा लिखा मूर्ख, ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो पढे लिखे गंवार. जो मुळात गंवार आहे, जो मुळात अशिक्षित आहे, त्याच्याकडे तर काही अपेक्षा नाहीये. पण हा जो शिकला सवरलेला पढा लिखा गंवार आहे, याला सुधारा, याला सुधारणं शक्य नाहीये. का? कारण पढा लिखा गंवार जो असतो, जो सुशिक्षित मूर्ख असतो, पढत मूर्ख असतो, त्याच्याकडे इगो फार मोठा असतो. त्याचं एकच म्हणणं असतं की मी म्हणतो ते खरंय, हम करे सो कायदा. आणि इतिहासामध्ये सुद्धा आपण पाहिलं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत गेलेल्या आहेत, त्याला कारण कोण राहिलंय? तर हा इगोइस्ट पॉलिटिशियन. जनता ही एका इगोइस्ट पॉलिटिशियनच्या मागे पळते, भेडचाल. तर त्यांनी समर्थांनी सांगितलं की जो पढा लिखा गंवार आहे, सुशिक्षित मूर्ख आहे, त्याला तुम्ही सुधरू शकत नाही, कारण त्याच्याकडे इगो आहे. पण तरी देखील मी प्रयत्न करतोय, या तुझ्या ज्या गोष्टी आहेत, या क्वालिटीज तुझ्यात आहेत, या तू सुधारशील तर तुझा उद्धार होईल. तर पढत मूर्खाला सुधारायचा प्रयत्न समाज संत करू शकतात. जो मुळात गंवार आहे, अशिक्षित आहे, त्याला सुधारणं शक्य नाहीये, कारण त्याच्यामध्ये आणि एका जनावरामध्ये जास्ती फरक करता येत नाही. तर मूर्ख आणि पढत मूर्ख असे दोन प्रकार आहेत. आणि पढत मूर्ख हे आजकाल आपल्या कोणतरी सांगितलं की मी सुशिक्षित मूर्ख. जर का बायकोनी सांगितलं किंवा आईने सांगितलं किंवा कोणी सांगितलं की अरे असं करू नको, नाही भाऊ मी सुशिक्षित म्हणून नाही, का असं का नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये का आणि का नाही हा प्रश्न विचारून डोकं खायची सवय, त्यावेळी सुशिक्षित. पण त्याच्यामध्ये हा विचार केला जात नाही की हे असं करू नको. जेव्हा मला सांगितलं जाते तेव्हा त्याच्यात माझं कल्याण आहे, नाही माझा इगो अडकलेला आहे. तू कोण असते मला सांगणारी? पढत मूर्ख जे आहेत, समजा दुसरा जो वर्ग सांगितला, हे जास्ती डेंजरस आहेत. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? म्हणजे सरांना त्याच्यावर निरूपण करता येईल. म्यूट काढा. कल्याणी ताई, कल्याणी मदन, तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करा. अच्छा, हा सॉरी. मी कल्याणी. आणखी मी पण जर्मन भाषा शिकवते आणि हो, इंडाफच्या ग्रुपमध्ये आपण भेटले. हो अगदी म्हणून राजेंद्र सरांची ओळख झाली इंडो जर्मन टीचर्स असोसिएशनच्या द्वारे. आणखीन मी इंदूरची मूळची, आणखीन आहे या विषयावरती मला उत्सुकता होती, म्हणून मी या कार्यक्रमात यायचं ठरवलं. मला फक्त एवढंच विचारायचं होतं, तुम्ही जे काय आता 2-4 उदाहरणं दिली मूर्ख पढत मूर्ख, त्याच्यावरती जे ओरिजिनल श्लोक आहेत ते तुम्ही आम्हाला सांगाल का? नाही, ते दासबोधात आहेत. हे दासबोधात आहेत. बरं. आणि मनाचे श्लोक मी खोटं बोलू इच्छित नाही, मी दासबोधाचा अभ्यास केलेला नाहीये. बरोबर, नाही ठीक आहे. हा, पण जर मनाचे श्लोक जर एखाद दोन सांगून त्याची जर तुम्ही व्याख्या करू शकलात तर होईल का? हा, एक मिनिट. मगाशी मला मुला विचारत होती, मनातले श्लोक जेव्हा मी ट्रान्सलेट करतो, माझ्या आतापर्यंत जवळजवळ 110 श्लोक झालेले आहेत, पण 1 ते 110 केलेले नाहीत. मी मधनं केलेले आहेत. श्लोक संख्या 41. तो श्लोक वाचताना अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, डोळ्याचा चष्मा काढून मी रडलो. कारण
त्याच्यात जे वर्णन त्यांनी केलेलं आहे माणसाच्या मनाचं की तू चुकतोयस, ते मला असं वाचताना जाणवलं की अरे हा तर मीच आहे. तर हे मनाचा श्लोक का आहे तर वाचताना, आणि एक तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो की साहित्य म्हणजे कुठलंही असेल, कुठल्याही भाषेतलं असेल, कोणाचंही असेल, साहित्य हे कधी फक्त डोळ्यांनी वाचायचं नसतं. डोळ्यासमोर पुस्तक ठेवा आणि इथून वाचा. म्हणून आपल्या गेटचं जे नाटक आहे फाउस्ट, मी कधीही डोळ्यांनी वाचलेलं नाहीये. म्हणजे मी कुठलंही साहित्यिक लिटररी वर्क मी काय म्हणतोय त्याला पाठांतर केलेलं नाहीये. मी पाठांतर केलेलं नाहीये. Das habe ich nicht auswendig gelernt. मी कुठलंही साहित्यिक वर्क, लिटररी वर्क पाठ करत नाही. ते डोळ्यापुढे घेऊन वाचताना ते थेट इथे लागतं. आणि जे वाचतं ना ते मन वाचतं. आमच्या जर्मनमध्ये एक 41व्या श्लोकाबद्दल जर सांगितलं तर मजा येईल. तो कशावर आहे आणि त्याच्यावर काय तुम्हाला भेटलं? तुम्ही ते 44 श्लोक 44 तुम्हाला जर दोन, मी 41व्या श्लोकात सांगत होतो की त्या श्लोकामध्ये समर्थ तू कुठे चुकतोयस मनाला हे सांगतायत. आणि ही चूक तुझ्याकडे होऊ नये म्हणून तू काय करशील हा सुद्धा त्याच्यामध्ये मार्ग दाखवलेला आहे. तसंच श्लोक नंबर 191 मध्ये ते विचारतायत, अरे मना हे तुझ्या लक्षात आहे का की यम येऊन एक दिवस घेऊन जातो. तू कल्पांत काळी काय होऊ शकते याचा विचार केलायस का? रावणाचं काय झालं याचा तू विचार केलायस का? तर हे श्लोक वाचताना, ट्रान्सलेट करताना, आधी स्वतःला वाचताना अक्षरशः ज्याला हिंदीमध्ये आपण रूह कांपती म्हणतो तो अनुभव येतो की. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगत होता की 41 श्लोक संख्या 141, 191 आणि 200 हे 3 श्लोक तर स्ट्रेट आज जाऊन भेटलेले आहेत. सांगा ना काय त्याचे शब्द काय आहेत त्याचे? मी तुम्हाला आता इथे बसून ऑफ हँड शब्द सांगू शकायचो नाही. अच्छा, हरकत नाही. हॅलो, हॅलो, हा बोला. हा बोला, देवनपल्ली सर बोला. आता मुद्दाने सांगितलं, विचारलं होतं की पडत मूर्ख. आवाज काय घुमतोय का? हा तुमच्याकडनं आहे. बाकी लोकांनी जर स्वतःला म्यूट केलं तर मग त्यांचं बोलणं चांगलं व्यवस्थित ऐकू येईल. ओनली स्पीकर शुड कीप द माइक ऑन. सध्याचं जे काय आहे त्या संदर्भात काही उदाहरण देता येईल का मला? तर पडत आहे उगाच ठेवी दूषण गुण सांगता अवगुण आहे तो एक पडत मूर्ख. सध्या काश्मीर फाईल्स बद्दल जे चाललेलं आहे तो चित्रपट न पाहता तुम्ही चित्र बघितलं असेल आता टीव्ही वरती काय लोक मूर्खासारखं बोलत असतात. पडत मूर्खच आहेत ना. तुम्ही पिक्चर पहा आणि बघून सांगा तुम्ही हे लक्षण आहे तर पूर्वी यांनी सांगितलं आहे ते खरं आहे. आणि ह्याच्यामध्ये मनाचे श्लोक सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये काय. राजेंद्र सर तुम्ही म्यूट वर कराल का? 1 मिनिट तुमचं बघा. 1 मिनिट बाय चान्स. व्यंकटपल्ली सर देवनपल्ली सर तुम्ही बोला. म्यूट काढा. आता आवाज कमी झाला? तुम्ही 2 इन्स्ट्रुमेंट्स वरनं जॉईन झालायत का? नाही, म्हणजे मोबाईल आणि कारण इको येतोय. हा इको आहे.
रोनित देवनपल्ली सर, तुम्ही 2 ठिकाणून जॉईन झाला आहात देवनपल्ली सर. हा, एक कुठून तरी, कारण इको येतोय त्याच्यामुळे एको येतोय. तुम्ही 2 डिव्हाइसेस वरून जॉईन झाला. नाही, मध्ये पांगारकर सरांनी त्याचे बायफर्केशन केलं होतं. 205 श्लोक आहेत ना, त्याचं बायफर्केशन केलं होतं. 2 ते 21 त्याच्यामध्ये त्यांनी सदाचाराचे महत्व दिलेलं आहे आणि 21 ते 46 मध्ये ईश्वरनिष्ठ आहे. 47 ते 66 त्याच्यामध्ये भक्त आणि अभक्त यांची लक्षणं सांगितलेली आहेत. 67 ते 101 मध्ये त्यांनी नामस्मरणाचे महत्व सांगितलेलं आहे आणि 102 ते 135 यात कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. 136 ते 170 पर्यंत सत्य शोधनावर त्यांनी काय ते स्पष्ट केलेलं आहे. 171 ते 201 मध्ये गुरुकृपा उपलब्धी कशी करावी याबद्दल सांगितलेलं आहे. 202 ते 205 हे उपसंहारक असून ते फलश्रुती सांगितलेले आहे. इतकं त्यांनी पायऱ्या घेऊन त्यांनी कसं सामान्य माणसाने कुठेपर्यंत उपलब्धी करावी हे सांगितलेलं आहे. फार महत्वाचं आहे रामदास स्वामींनी जे सांगितलं. बरोबर आहे सर? हो, बिलकुल बिलकुल. थँक्यू. हा अशा कार्यक्रमाचा फायदा असतो की एकमेकाला पूरक माहिती मिळत जाते. मला 41वा श्लोक सापडलाय गुगलवर. तो बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवे वस्ती कीजे. आणि याचा अर्थ, अरे मना, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शोधूनही सुख मिळणार नाही, तुझी दमछाक होईल, पण हित काही साध्य होणार नाही. यावर पूर्ण विचार करून अंतरी बोध घे आणि नेहमी श्रीरामाच्या चरणी आश्रयाला जा. याचा असा अर्थ त्यांनी सांगितला. तर या श्लोकाचं मी तुम्हाला सांगत होतो की या श्लोकाचं ट्रान्सलेशन करताना मला त्या श्लोकामध्ये मी स्वतःला पाहिलं. कारण मी पुण्यात जन्मलो. पुणे, दिल्ली, मनस्थली, गुवाहाटी, जयपूर, बंगलोर असं सगळं हिंडत आता मी रिटायर झालो. आणि आज मी स्वतःला प्रश्न विचारतो रिटायरमेंट नंतर, आर यू हॅपी? याचं उत्तर या श्लोकामध्ये आहे की तुला त्याचा काही फायदा नाहीये, तुला काही मिळणार नाहीये. कारण तुला जे पाहिजे ते तू कधी पाहिलंच नाहीस. आणि आता रिटायर झाल्यावरती मला मनाच्या श्लोकांचा अनुवाद करायची इच्छा निर्माण झाली मनामध्ये. आता मला असं वाटतंय की नाऊ आय गॉट इट, ऍटलीस्ट नाऊ आय ऑन द राईट पाथ. कारण समोर असं म्हणतात की तुला जर का आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुखात जायचं असेल, तू सगळ्यात पहिली तुझी ही जी तडफड आहे ती संपव. जी तडफड माझी कधीही संपली नाही. कारण मी नुसतं हिंडत राहिलो. BA इकडून केलं, MA तिकडून केलं, 10वी इकडून झालो, MPhil तिकडे झालो, PhD असं केलं. तर मी फक्त, म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये असं म्हणतात की आय केप्ट अचिव्हिंग बट आय डिडंट गेट. अचिव्हिंग अँड गेटिंग याच्यात फार मोठा फरक आहे. I didn't get so far. Now I believe I'm on the path to get it. कारण आता माझी मनाच्या श्लोकांची गाठ पडली. हे माझं प्रारंभ होतं. माझी जोवर माझ्या व्यवहारामध्ये शुद्धता आली नाही तोवर मला समर्थांनी दृष्टांत दिला नाही. आणि आजही मला हे असं कित्येक वेळा जाणवतं की अरे हे तू चूक करतोस बरं का, हे तुला मी परवानगी देणार नाही. हा जो मी आहे, हा कोण आहे? समर्थ. मी तुला असं करायला परवानगी देणार नाही. हे मला आज वयाच्या 62व्या वर्षी मनाचे श्लोक करताना जाणवतो. तोवर नाही जाणवला. आणि तो जो एक शेवटचा श्लोक होता, 191 नंबरचा श्लोक, त्याच्यामध्ये कल्पांत काळाचा रेफरन्स झालेला आहे. मनाला हे विचारलं जाते की अरे तू कल्पांत काळी तुझ्याबरोबर काय होणार आहे, तू विचार केलायस का? नाही केलास तर तू विचार कर.
एक लक्षात ठेव, रावणाचं राज्य बुडालं. इतका प्रचंड रावण काय झालं, क्षणार्धात नष्ट झाला. तर आतला जो इगो आहे माणसाचा, हा इगो म्हणजे रावण. तर जोवर तो रावण मरत नाही तोवर तुला सुख समाधान मिळणार नाही. आणि तो इगो मारण्याचं काम, त्या रावणाला मारण्याचं काम फक्त रामच करू शकतो. तू रामाच्या सेवेमध्ये रुजू हो. काही मिळत नाही. इकडून तिकडं, तिकडून इकडे, इकडून तिकडं, ही डिग्री मिळवली, मी त्या आर्टिकल लिहिलं, मी ते पुस्तक लिहिलं, काही नाही मिळवलं. आंतरिक समाधान कुठे मिळालं? आंतरिक समाधान ही एकच गोष्ट अशी आहे की जिच्यासाठी वन शुड स्ट्राइव्ह फॉर इट. आणि आपण त्याला विसरून जातो. आपण ऐहिक सुखाच्या मागे लागतो, आंतरिक सुखाच्या नाही. आंतरिक सुख म्हणजे आपण विचार करतो मिळेल, आय विल गेट इट आफ्टरवर्ड्स. आधी मला हे सगळं मिळवू देत. अरे तुला हे सगळं मिळाल्यावरती परत तुझी क्षुधा वाढणार आहे. तू गप्प नाही बसत. माणूस कधी गप्प बसत नाही. पावली जरा ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे चालूच असतं. तर माणूस हा कधीही शांत राहू शकत नाही. त्याचं मन त्याला शांत राहू देत नाही. आणि म्हणून मी माझ्या या प्राकथनामध्ये जर्मनच्या आधारावरती ही चर्चा केलेली आहे की मन म्हणजे काय. मला जे माझे जर्मन मित्र विचारतात की हे मनाचे श्लोक काय आहेत, मन काय आहे, तर त्याच्यामध्ये मी जर्मनच्या आधारावरती 4 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. की जर्मनमध्ये असं म्हणतात की मला आज खूप, पण मराठीचं म्हणतो की मला अपराधिक वाटतंय, मला आज आनंद होत नाहीये. एखाद्या गोष्टीबद्दल अपराधिक वाटणं हे सुद्धा मनाचंच आहे. जेव्हा तुमचं मन तुम्हाला खातं एखाद्या चूक केलेल्या गोष्टीबद्दल, तेव्हा तुमचा जो सत्सत विवेक आहे तो जागा होतो. आणि त्या सत्सत विवेकाला समर्थांनी मनाच्या श्लोकांच्या द्वारे बोललेले अपील केलेलं आहे की बाबा बास, तुम्हाला जर का सुखात राहायचं असेल तर मी शिवाजी राजांना पहिल्यांदा सगळ्यात आधी सांगितलं की आधी तू या समाजाला मुस्लिम सत्तेपासून दूर कर. मुस्लिम सत्तेचं जे दुःख आहे त्याच्यापासून दूर कर. त्याच्यापासून दूर करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी जी गोष्ट आवश्यक आहे ती ही आहे की तुमच्याकडची जी जाती व्यवस्था आहे, यू पीपल डिस्क्रिमिनेट ऑन द बेसिस ऑफ कास्ट, creed, religion. Stop it. जातीभेद नको. आणि स्त्रीला सुद्धा समर्थांनी सांगितलंय तू अबला नाहीस. स्त्रीला त्यांनी महिषासुरमर्दिनीचं नाव दिलेलं आहे की तू तुझं महिषासुरमर्दिनीचं रूप आठव. आणि समर्थांनी दुर्गे दुर्घटवारी ही आरती लिहिली ती या व्याकुळतेनेच लिहिलेली आहे. मारुतीवरती त्यांनी आरती लिहिली, 17 उड्डाणे. जेव्हा मारुतीने उड्डाण घेतलं सूर्याचा गोळा पकडण्यासाठी, त्या क्षणामध्ये जे काही वातावरणामध्ये बदल घडले पुन्हा फ्रीज झाला त्यांचा व्हिडिओ ना, काहीतरी प्रॉब्लेम आहे. लाईटचे काहीतरी प्रॉब्लेम आहेत त्यांच्याकडे. हा पडतुरे सर, तुमचं टेबलवरचा लाईट लावता का, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर उजेड येईल. हा बोला बोला बोला. हा तर समर्थांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे आणि बेसिक
त्यांनी काव्यात्मक साहित्य लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या काव्यामध्ये गेयता आली, पण त्या गेयतेमध्ये धुंदी नाहीये. त्या गेयतेमध्ये एक अशी ती जी मारुतीची आरती आहे त्याच्यामध्ये असा शेकिंग मूड आहे. शंकराच्या आरतीमध्ये शेकिंग मूड आहे. नवथवती विग्रहाला ब्रह्मांडे माळा. एक फक्त गणपतीची आरती अशी आहे, सुखकर्ता दुःखहर्ता, त्याच्यामध्ये शांत भाव आहे की हे गणेशा, तू सुख करतोस, तू दुःख हरतोस, मी तुझ्या पुढे विघ्नाची वार्ता घेऊन आलोय. निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. तुझी जर का कृपा झाली तर माझ्या मनामध्ये माझ्या ठाई प्रेम आसक्ती राहणारच नाहीये. अशा प्रकारे समर्थांनी माणसाच्या मनाशी बोललेले आणि त्यांची जी प्रचंड साहित्य संपदा आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्र हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांची शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्र म्हणजे अशी संतापून लिहिलेली पत्र आहेत. शिवाजी राजांना त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की तू काय करतेस, तुझ्या पराक्रमाच्या गाथा ऐकतो मी, पण मला ही गोष्ट ऐकायची की आता हे मुघल साम्राज्यातून तू महाराष्ट्राला मोकळं केलंस. महाराष्ट्र हे नाव आहे त्याचं, हे महान राष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राबद्दल बोलताना, महाराष्ट्राच्या सुखाबद्दल बोलताना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांची जी बेसिक डिझायर होती, माझा राष्ट्र, माझं हिंदू राष्ट्र. तर तुम्ही त्या हिंदू राष्ट्राचं हिंदवी राष्ट्र जे आहे महाराष्ट्र, ते तू आधी मोकळं कर, ते तू आधी स्वतंत्र कर, म्हणजे मग बाकीच्या गोष्टी करता येतील. समर्थांनी हरगोविंद सिंग यांच्याशी जाऊन भेट घेतलेली आहे काश्मीरमध्ये. समर्थांनी मुस्लिम संतांशी सुद्धा भेटी घेतलेल्या आहेत. त्यांना सुद्धा ही सगळी कल्पना दिलेली आहे. म्हणजे एक फक्त ध्यान लावून चिंतन करणं किंवा जगाला अध्यात्म शिकवणं एवढं काम नाही त्यांनी केलं. ते म्हणजे अध्यात्म तर येईलच, पण सगळ्यात पहिल्यांदा लोकांना जे सांगणं आवश्यक आहे ते आहे की तुम्ही राष्ट्र निर्माण करा. राष्ट्र निर्मितीसाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय तर हनुमंताला शरण जायचंय. हनुमंताला शरण जाऊन तुम्ही शरीर यष्टी कमवा. शरीर यष्टी कमवून तुम्ही लढायला उभे राहू शकता. ध्यानधारणा करून तुम्ही काही करू शकत नाही. ध्यानधारणा ही आपोआप आतल्या चालत राहू देत. डोळे बंद करून ध्यान लावून बसलं म्हणजे झालं असं नाही, म्हणजे अजिबात होत नाही. रामदासांनी सगळ्यात पहिल्यांदा ही जागृती निर्माण केली. त्यांच्या काळचे जे संत महात्मे होते त्यांना सुद्धा त्यांनी हे पटवून दिलं की हे असं जमत नसतं. राष्ट्र निर्मिती आधी करा, राष्ट्राला स्वतंत्र करा, आणि मग माणसाला तुम्ही जे हवं ते देऊ शकता. हा त्यांचा एकूण संदेश आहे. आणि महत्वाची गोष्ट की 17व्या शतकात त्यांनी मॅनेजमेंट, व्यवस्थापन, प्रशासन याच्यावरती लोकांना सांगितलेलं आहे. दासबोध हा जो ग्रंथ आहे, महाग्रंथ आहे, ग्रंथराज आहे, तो मॅनेजमेंट फॅकल्टीच्या एज्युकेशनसाठी आजकाल बेसिक लिटरेचर झालेलं आहे.
17व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आज 21व्या शतकामध्ये मॅनेजमेंट फॅकल्टी मध्ये टेक्स्ट बुक म्हणून येतं. ते विचार करण्यासारखं. तर त्यांची एका श्लोकाचा थोडं तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे आत्ताच्या काळात जे अस्थिर असतं आपलं मन कायम, तर ते समर्थांनी काय सांगण्याचं हे केलंय, तर ते तुम्ही सांगू शकाल का? जसं अनुदुनी अनुतापे तापदो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरे करुणाष्टकारा नावरे आवरिता तुझं मी क्षीण होतो धावरे धावा आता. तर ते काय सांगू इच्छितात त्याच्यातनं? समर्थ याच्यामध्ये या श्लोकामध्ये रामापुढे म्हणजे करुणाष्टक हा एकच प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये ते अत्यंत सबमिसिव्ह झालेले आहेत. गुडघे टेकून त्यांनी हात जोडून देवाला रिक्वेस्ट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये स्वतः रामदास किंवा नारायण ठोसरचं काही दुःख ते सांगत नाहीये. ही इज रिप्रेझेंटिंग द मनकाइंड की हे देवा इतके आम्ही तापलो आहोत, आता इतके आम्ही करपून गेलो आहोत, अनुदिनी तापलो आता. तर हे देवा या माझ्या सगळ्या बांधवांना, या मानव जातीला तू आता सोडव. त्याच्यात दुसरं त्यांनी काही म्हणलेलं नाहीये की या मानव जातीला तू आता दुःखातून मुक्त कर. आणि दुःखातून मुक्त कर म्हणजे बेसिकली त्यांचं जे दुःख होतं ते परतंत्राचं होतं, मुघल सत्तेचं होतं, की या मुघल सत्तेतनं आमच्या लोकांना वाचव आता. करुणाष्टकामध्ये समर्थ रामदासांचा एकमेव अवतार असा दिसतो की जिथे ते देवासमोर झुकले. म्हणजे अर्थात ते देवासमोर झुकलेलेच, पण इतके हडबडून ते झुकलेले की हे रामराया आता या मानव जातीला. आणि फक्त त्यांनी मुसलमानांच्या सत्तेतनं वाचवण्यासाठी सांगितलं नाही, हे रामराया माणूस हा स्वतःच्या सुद्धा कर्मांनी, स्वतःच्या इगोइस्टिक वागण्याने दुःखी झालेला आहे. तर या माणसाला, या मानव जातीला तू इगोइझम पासून वाचव. या मानव जातीला तू परकीय सत्तेपासून वाचव. हे त्यांनी करुणाष्टकामध्ये सांगितलेलं आहे बेसिकली. अजून कोणाला काही प्रश्न? मीच एक प्रश्न विचारते. साधारणपणे कसं असतं की भारतीय भाषांमध्ये एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करणं तरी थोडस आपण समजू शकतो, कारण बऱ्याच भाषांचं ओरिजिन जे आहे ते एकच आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. पण एक तर दुसऱ्या परदेशी भाषेमध्ये अनुवाद करायचा, दुसरं म्हणजे काव्यात्मक ह्याचा अनुवाद करायचा, आणि तिसरं म्हणजे त्याची गेयता सांभाळत अनुवाद करायचा. असं म्हणजे 3 ह्याच्यावर झालेली हे आहे. तर म्हणजे तुम्हाला असं कुठेतरी एका पर्टिक्युलर श्लोकावर असं कुठेतरी असं अडकल्यासारखं झालं का की आता खरोखर आपली परीक्षा आहे, किंवा सगळ्या श्लोकांबद्दल असं झालं? आजपर्यंत तुमच्या आशीर्वादाने असा क्षण कधी आला नाही. आता नुकतंच एकदा अभिव्यक्तीवरती माझं कोणाशी तरी चॅटिंग चाललं होतं. मी आता रिसेंटली मन वढाय जर्मनमध्ये ट्रान्सलेट केली. मधुगट महाराजांनी जे मधुगट ट्रान्सलेट केले, त्याच्यानंतर सावरकरांची नेमजसीने ट्रान्सलेट केली. तर आपल्या अभिव्यक्तीच्याच एका सदस्याने मला विचारलं की हे कसं काय? तर मी एकच उत्तर देतो की आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे. आणि आत्ताच मी मगाशी 2 मिनिटापूर्वी बोललो, कधी कुठलंही साहित्य हे डोळ्याने नसतं वाचायचं, ते दिसून वाचलं जातं. आणि मला गेल्या 25 वर्षामध्ये स्मरत नाहीये की मी डिक्शनरीचा वापर केलाय. शब्दाचा भाव त्याच्या मागोमाग अर्थ येतो, अर्थ शोधून भावाची गरज नाहीये. मला एक विचारायचं आहे.
की एखादा मनाचा श्लोक तुम्ही जो ट्रान्सलेट केलेला आहे, तर तो मनाचा श्लोक मराठीतनं आणि जर्मन आम्हाला कळत नाही, पण इथे बरेच जण जर्मनवाले आहेत, तर त्यांना कळेल तो, तर म्हणून दोन्ही तुम्ही सांगू शकता का? अगदी सोपा असा घेऊ आपण. मनासर्जना पंथीची जावे, तरी हरी प्रतीत व्हावे, ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे, ज्यांनी वंदते सर्व भावे करावे. तर या श्लोकामध्ये हा सगळ्यात सोपा श्लोक मी घेतलेला आहे. या श्लोकामध्येच त्यांनी मनाला हीच रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मना सज्जना, हा, आणि ते स्वतः ते मनाला पहिला प्रश्न की ते मनाशी का बोलतायत. त्यांना का मला सांगायचंय, माणसाला सांगायचं, ते मला का नाही म्हणतात की राजन असं असं किंवा अरे मनुजा असं असं, ते मनाशी का बोलतात. कारण ते एका पर्टिक्युलर, मी आत्ताच माझ्या प्राकथनामध्ये आजच पूर्ण केलं लिहून, की ते एका माणसाशी, एका पर्टिक्युलर जातीशी, एका पर्टिक्युलर राष्ट्रातल्या माणसाशी बोलत नाहीयेत. ही इज अपीलिंग द युनिव्हर्सल कॉन्शियन्स. मग त्याच्यावरती एक मला असाही एक प्रश्न विचारला गेला होता एका जर्मन मित्राकडनं की तुझे रामदास मराठीत आहेत, त्यांना काय माहिती मी जर्मन कुठे आणि फ्रेंच कुठे. त्यांनी काय तेव्हा त्यांना स्वप्न पडलं होतं की एक राजेंद्र पडतुरे नावाचा प्राणी, एक मूर्ख येणार आहे आणि तो जर्मन मध्ये लिहिणार आहे. म्हणलं नाही, असं नाहीये. आमचे जे संत आहेत, जे देव आहेत, ते युनिव्हर्सल आहेत. म्हणजे आपल्याकडे राजकारणी लोकांना जे तो एक डिव्हाइस लावायला लागतो की इथले पंतप्रधान हिंदीमध्ये बोलत असताना इंग्लिशमध्ये किंवा जर्मनमध्ये रेकॉर्डिंग ट्रान्सलेशन होतं. तर आमचा जो देव आहे तो तेव्हापासून आजपर्यंत संस्कृत, प्राकृत, मराठीमध्ये बोलला आणि ते जे बोलला ते सगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट झालं, ते सगळ्या भाषांमध्ये रेकॉर्डिंग झालं. तर कुठल्याही धर्माचं, आता मी 191, 190 आणि 195 या 3 श्लोकांच्या ट्रान्सलेशन करताना मला अशा गोष्टी लक्षात आल्या की एक ट्रान्सलेशन थिओरिटिकल आस्पेक्ट नावाचा प्रकार असतो ट्रान्सलेशन मध्ये. मला असं लक्षात आलं की हे जे आस्पेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल कल्पांत, येऊन प्राणी घेऊन गेला, या गोष्टी जर्मन मध्ये, इंग्लिश मध्ये, फ्रेंच मध्ये ट्रान्सलेट करणं शक्य नाहीये. तर ते काय करायचं, तर मी काय केलं, त्याला मी एक तळटीप दिली आणि तळटीपेमध्ये पूर्ण 1.5 पानाची तळटीप तयार केलेली आहे की मी बायबल मधनं घेतलेलं आहे. बायबलमध्ये सुद्धा न्यू टेस्टामेंट, ओल्ड टेस्टामेंट, त्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या घेतलेल्या आहेत की आपला कल्पांत काळ, आपला कल्पांत म्हणजे काय असतं, कल्प म्हणजे काय असतं. कारण कल्प ही कन्सेप्ट बायबलमध्ये नाहीये, कल्प ही कन्सेप्ट ख्रिश्चॅनिटीमध्ये नाहीये. तर त्याच्या इक्विव्हॅलंट काहीतरी शोधायला लागतं. कारण आणखीन एक महत्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये असा आहे की हे जर्मन लोक मला विचारतात की तुमच्याकडे माणसाची मेल्यावरती बॉडी जी आहे ती जाळली जाते, त्याच्यानंतर त्यातली त्यांची जी त्यांच्या अस्थी आहेत त्या तुम्ही नदीमध्ये विसर्जित करता. तर मी त्यांना असं सांगितलं की 5 एलिमेंट्स आहेत, पंचतत्व आहेत. आमची अशी धारणा आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो या पंचतत्वातनं उठून आलेला असतो आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा पंचतत्वामध्ये तो परत जातो. तर बॉडी जेव्हा आपण त्याचं दहन करतो तेव्हा त्यातला एक एलिमेंट गेला, त्याच्यानंतर त्या बॉडीतल्या अस्थी ते आपण
नदीमध्ये विसर्जित करतो, ते पाण्यामध्ये जलामध्ये ते जातं. तर या पंचतत्वांमधील आलेलं माणसाचं शरीर परत पंचतत्वात विलीन होतं. ही त्याच्या मागची कन्सेप्ट आहे. आणि हा जो कल्प हा कन्सेप्ट आहे की ब्रह्माचा एक दिवस आणि एक रात्र काही अब्ज रात्री आणि दिवसांनी बनत असतो. तर त्याच्याबद्दल सुद्धा मला त्या 191 नंबरच्या श्लोकाबद्दल एका जर्मन मित्राने मला विचारलं होतं की तुम्ही आर यू पीपल क्रेझी? म्हणलं हे तुम्ही कसं काय सांगू शकता? म्हणलं बायबलमध्ये जे सांगितलंय, बायबलमध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे ती खरी आहे. आणि आमची जर का सांगितलेली एखादी कथा असेल तर ती बकवास आहे, असं नसतं. यालाच समर्थांचं ऑब्जेक्शन आहे की परस्पर सामंजस्य नसल्यामुळे प्रश्न निर्माण होतात. इगो आणि परस्पर सामंजस्य नसतं कारण इगो असतो. माझी कातडी गोरी आहे, याची कातडी काळी आहे, हा उंच आहे, हा बुटका आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे. हे जे भेदभाव आपण करतो हे सगळे आपल्या आतमध्ये लपलेले, आपल्या आतमध्ये असलेले सगळे दोष आहेत. आपले गुणदोष जे आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन मनपूर्वक पद्धतीने करणं म्हणजे ट्रान्सलेट करणं. फक्त वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन नसतं की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तर मना सज्जना याला भक्ती पंथेची जावे हे डिक्शनरी काढून वर्ड टू वर्ड नाही केलं जात. तर आता जे सांगत होते की समर्थ रामदास मना हे विचारतात की मना तू सज्ज आहेस ना, हा एक त्याचा भावार्थ आहे. आणि दुसरा असा आहे की मना तू, अरे माणसा, अरे मानवी मना तू सज्ज आहेस, भक्ती पंथेची जावे, भक्ती करत जा, तरी श्रीहरी पावी येतो स्वभावे. भक्ती कर, श्रीहरीच्या भक्तीमध्ये स्वतः तल्लीन होऊन जा. हे आहे मनाचा श्लोक. आणि या गोष्टींचं ट्रान्सलेशन पेक्षा मी असं म्हणेन की एक्सप्लेनेशन असतं. समोरच्या माणसाला समजू शकेल अशा पद्धतीने त्याच्या भाषेमध्ये आपल्या गोष्टी सांगणं, याला मी भाषांतर म्हणतो. डिक्शनरीतनं वर्ड टू वर्ड मिनिंग्स काढून नसतं करायचं ट्रान्सलेशन. आणि लिटररी ट्रान्सलेशन तर कधीही डिक्शनरी असतं, ते इथूनच येतं. एक प्रश्न विचारू का? हा सर, प्लीज. मी अशोक हवालदार. हा, नमस्कार. नमस्कार. मला सांगा, बायबल किंवा इतर धर्मामध्ये किंवा बौद्ध धर्मामध्ये जे सांगितलंय हे सोप्या भाषेत लोकांना पोहोचेल अशा भाषेत सांगितलं असल्यामुळे तो वाढला असावा. आणि त्याच्या उलट आपल्याकडं न समजणं, सोपं न करता अवघड करत गेल्यामुळे ते पसरलं नाही किंवा लोकांच्या पर्यंत पोहोचलं नाही. हे कारण असू शकेल का? नाही, आपल्याकडे लोकांना समजू शकेल असं सांगितलं गेलं नाही, हे चुकीचं आहे. कारण भगवद्गीता आपल्याकडच्या प्रत्येक धार्मिक, प्रत्येक रिलिजियस लेखाचं, पुस्तकाचं प्रत्येक धार्मिक कथनाचं, पुस्तकाचं आपल्याकडे जे आहे त्याचा बेस आहे गीता. तर भगवंतानी सांगितलेली गीता, कृष्णाने जी अर्जुनाला गीता सांगितली ती ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये आणली, मराठी माणसाला समजेल अशी आणली. तर ही एक घटनाच बघा तुम्ही. याच्यामध्ये एक गोष्ट कबूल आहे की संस्कृत मध्ये सगळं केलं जातं. सगळे लग्नामध्ये काय म्हणा किंवा कुठल्याही घटनेमध्ये
सगळे श्लोक संस्कृतमध्ये लिहिलेले असतात की जे सर्वसामान्य माणसाला कळत नाहीत. तसंच बायबलचं पण आहे, जे मुळात लॅटिन भाषेत लिहिलं गेलं होतं, जे मार्टिन लुथर किंगनी नंतर ट्रान्सलेट केलं. प्रत्येक भाषेमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये हे जे मूळ लिखाण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिढी दर पिढी काम केलं गेलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून गीतेचा अर्थ सांगितला. पुढे ज्ञानेश्वरी भावार्थ ज्ञानेश्वरी सांगितली गेली. ज्ञानेश्वरीवरती काम केलं गेलं. तर मुळात म्हणजे एक्झॅक्टली लाईक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. द ओरिजिनल टेक्स्ट ऑफ अमेंडमेंट and different original text of constitution and different amendments करून त्यातले जे कायदे नियम बदलले गेले, amended laws केले गेले, तसाच प्रकार धार्मिक पुस्तकांमध्ये होतो. तर आपण असं म्हणू शकत नाही की ते आम्हाला न कळणारी भाषेमध्ये होतं, आम्हाला माहित नाहीये. नाही, आम्हाला न कळणाऱ्या भाषेत होतं, पण ते आम्हाला कळणाऱ्या भाषेमध्ये लिहिण्याचं जे काम केलं गेलं ते ट्रान्सलेशनच आहे. ट्रान्सलेटेड ज्ञानेश्वर महाराज ट्रान्सलेटेड गीता इनटू प्राकृत. ट्रान्सलेशन म्हणजे फक्त मराठीचं जर्मन मध्ये किंवा इंग्लिशचं फ्रेंच मध्ये असं नसतं. मराठीचं सुद्धा मराठीमध्ये ट्रान्सलेशन होत असतं. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये जे मराठी बोललं जातं, मराठवाड्यामध्ये जे मराठी बोललं जातं, जे विदर्भामध्ये मराठी बोललं जातं, जे पुण्यामध्ये मराठी बोललं जातं, खूप वेगळे. आणि मराठवाड्यामध्ये जे मराठी बोललं जातं ते मराठी सेंट्रल महाराष्ट्रामधल्या माणसाला कळावं म्हणून सेंट्रल महाराष्ट्र म्हणजे पुणे मुंबईमध्ये तर त्याला आपण हाय मराठी म्हणतो. हाय मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ती गोष्ट सांगणं, लिहिणं हे पण ट्रान्सलेशनच आहे. म्हणजे फक्त मराठीचं नॉन मराठी लँग्वेज मध्ये किंवा नॉन मराठी लँग्वेज मराठीमध्ये लिहिणं याला ट्रान्सलेशन म्हणत नाही. ट्रान्सफर ऑफ अ थॉट विथ द हेल्प ऑफ अ लँग्वेज फ्रॉम वन टू अनदर सोर्स, दॅट इज ट्रान्सलेशन. पण मला वाटतं मनाचे श्लोक तर मराठीतच आहेत, त्यामुळे ते सोपे आहेत कळायला, नाही का? हा, त्यामुळे त्याचा संस्कृतशी काही संबंध नाही. 17व्या शतकातली जी मराठी आहे ती आजच्या माणसाला कळणं शक्य नाहीये. पण रामदास स्वामींचं हेच तर हीच तर सामर्थ्य आहे त्यांचं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे की तेव्हा त्यांनी जे मराठी लिहिलं ते आज सुद्धा कळतं. काही काही शब्द जरूर असे आहेत की जे आपल्याला विचार करायला लागतात. आता कोदंडधारी हा शब्द रामदास स्वामी रामासाठी वापरतात. हे मला अगोदर आपल्या आजच्या मराठी लोकांना सांगायला लागलं की कोदंडधारी काय, कोदंड म्हणजे काय, कोदंडधारी म्हणजे काय. आणि रामाला इक्ष्वांश कुळातला हा, तर हा काय प्रकार आहे. त्या शब्दांचे अर्थ जर्मन लोकांना सांगण्यापूर्वी आधी आपल्या मराठी लोकांना सांगायला लागले की व्हॉट इज मेड बाय व्हॉट. कोणाला अजून प्रश्न नाही? याच याच्यात मला असं वाटतं की आपण असं सहज म्हणतो की आपल्या भाषेत हे नाहीये किंवा आपल्या भाषेत ते नाहीये, सहज सोप्या भाषेत नाहीये. तर ही आपली स्वतःची पण जबाबदारी येते. मला जर उत्सुकता निर्माण झाली आणि मी जर तसं शोधलं तर ते समजावून सांगणारी अनेक विद्वान माणसं मला भेटतीलच ना. तर ही प्रत्येक व्यक्तीची पण जबाबदारी आहे की ते जे जुनं साहित्य आहे, जुन्या भाषेत लिहिलेलं आहे, ते आत्ताच्या भाषेत मला कळावं यासाठी मी कोणाकडे जावं, हे आपली पण स्वतःची जबाबदारी. हो, आवश्यक आहे. एक मिनिट. विद्याताईंनी सांगितलंय की एक मराठी श्लोक सांगा आणि त्याच्यात धर्मईतला अनुवाद ऐकवा ना आम्हाला. ते फार महत्वाचं आहे. ते कसं केलं ऐकायला तरी मजा येईल. फार लिरिकल केलं का तुम्ही ते, का गद्य अनुवाद केलाय?
इट्स पोएटिक ट्रान्सलेशन एंटायरली. म्हणूनच खूपच छान. कारण ऐकायला आवडेल आम्हाला ते. जे मुळात व्हर्स आहे त्याला मराठीतला श्लोक सांगा, मग जर्मनीतला सांगा. ट्रान्सफर करणं. मराठीतला श्लोक सांगा आणि जर्मनीतला अनुवाद सांगा. ठीक आहे, चला. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी येतो सोवावे, जनी निंदते सर्व सोडून जावे, जनी वंदते सर्व भावे करावे. मना सज्जना याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी असा शब्द शोधला, डू माइन गेमिट, हे माझ्या मना, त्यातला मी सज्जना हा शब्द काढला. डू माइन गेमिट, हे माझ्या मना, भक्ती पंथेची जावे, डू मोस्ट den Weg der Hingabe folgen, भक्तीचा मार्ग तू अनुसरावास, तरी श्री हरी पावी येतो स्वभावे. Nur dann kannst du das Antlitz des Gottes finden. नंतरच तू देवाचं दर्शन मला तुला होऊ शकेल. तरी श्री हरी पावी येतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. Du musst alles aufgeben, was die Welt von dir nicht erwartet. जनी वंद्यते सर्व भावे करावे. Tue das alles, was die Welt von dir erwartet. आता 27 फेब्रुवारीला मुंबईच्या पुढारी वर्तमानपत्रामध्ये माझ्या या कामाबद्दल एक रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझ्याकडनं पहिल्या श्लोकाचं ट्रान्सलेशन करून घेतलं होतं. तर मला वाटतं माझ्याकडे मॅडमचा ईमेल ID आहे, त्याच्यावरती मी पाठवतो, तुम्ही बघू शकता. मराठी एक ठिकाणी केलेलं आहे आणि जर्मन मध्ये एका ठिकाणी केलेलं आहे. आणि तसंच मी आणखीन एक गोष्ट सजेस्ट करू शकतो की आपलं जे सणविधी आहे, आता मला वाटतं कालच्या माझ्या ईमेल मध्ये कळवलेलं आहे की आता माझे आर्टिकल्स लिहिण्याचं काम संपलेलं आहे. अजून एक डोक्यात विषय आलेला, तो मी नक्की करणार आहे. पण माझ्या आता मनात असं आलंय की मी 10 श्लोकांचा सेट तयार करून प्रत्येक महिन्याला आपल्या सणविधीमध्ये वरती मराठी खाली जर्मन, वरती मराठी खाली जर्मन आणि त्याचं विश्लेषण देऊ. बघूया आता संपादक मंडळाचं काय त्याच्यावर आहे. संपादक मंडळावर शेवटी किती त्यांच्याकडे कसं आहे. तुम्ही ईमेल मध्ये लिहून पाठवू का, विचारू का? विचारायला काहीच हरकत नाहीये शेवटी, पण तो जे काही त्या सगळेजण जे कॉल घेतील तो फायनल निर्णय संपादकांचा. निर्णय माहिती. तर हे माझ्या डोक्यात काही दिवस झाले चाललं होतं आणि या दृष्टीने एक जयपूर मधून इंडियन पोस्ट नावाचं एक न्यूजपेपर निघतं. दी इंडिश पोस्ट त्याचं नाव आहे. आता आपली इथे एक अमृता संभूष नावाची मुलगी बसलेली होती, ती त्याच्या संपादक मंडळावरती आहे. तर मी जसं आपल्या सणविधीसाठी लिहितोय तसं मी त्यांच्यासाठी सुद्धा आतापर्यंत 4 आर्टिकल्स लिहून पाठवलेत माझ्या या भाषांतर प्रकल्पाच्या संदर्भामध्ये. तर मला त्यांनी ही आयडिया दिली होती की तुम्ही आता असं एक काम करा, श्लोक, त्याचं ट्रान्सलेशन, त्याचं विश्लेषण हे तुम्ही आम्हाला पाठवा आणि आम्ही ते पब्लिश करू. जर सणविधीमध्ये होत असेल तर मी त्यांना देत नाही, ते करत असेल तर मग सणविधीमध्ये देत नाही. ठीक आहे, मी संपादक मंडळाला मी ईमेल लिहून विचारतो. आता इथे विषय म्हणून जर्मनीमध्ये म्हणजे आपल्यापैकी जे लोक खरंच जर्मन शिकले त्यांना थोडं तरी कळेल. माझ्या माहितीतल्या एक व्यक्ती आहे राधिका इंगळे म्हणून, देवासच्या आहेत, आणि त्यांनी काय केलंय की सगळे मनाचे श्लोक हिंदीमध्ये ट्रान्सलेट केले. तर ते आपल्याला कळतात म्हणून खूप मजा वाटते की मराठी वाचायचं आणि पॅरलल हिंदीमध्ये वाचायचं. तर मी प्रयत्न करीन की त्यांच्याकडून आपल्याला काही त्यांचे ट्रान्सलेटेड श्लोक मिळाले तर थोडे अभिव्यक्तीच्या ग्रुपवर मी शेअर करीन, मराठी श्लोक आणि हिंदी श्लोक, कारण ते कळतं हिंदी आपल्याला म्हणून त्याच्यात मजा वाटते. जर्मन पण तसंच असेल पण ते आपल्याला कळत नाही. हा प्रकार सतीश कुंटे नावाचे मुंबईतले सद्ग्रस्त आहेत, त्यांनी
मनाचे श्लोक इंग्लिशमध्ये केलेत, ते त्यांनी मला वाचायला दिले. आणि असंच एक मॅडम गीता भट नावाच्या आहेत, त्यांनी पण मराठी मधनं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलेले श्लोक. मला एक प्रश्न होता की जसं आता तुम्ही जर्मन मधनं ट्रान्सलेट केला हा मनाचा श्लोक, तर म्हणजे आम्ही न शिकलेल्या लोकांना कळणार नाही, पण जे जर्मन शिकले आहेत तर त्यांच्याकडे तुम्हाला तो तपासून घ्यायला लागतो का, किंवा त्याच्यावर म्हणजे तुम्ही बरोबर केलंयत का नाही, म्हणजे जो पण तुम्ही म्हणजे जेही कोणी ट्रान्सलेट करणारे असतील तर ते अशी काही संस्था आहे का की ज्याच्या थ्रू ते जायला लागतं, का मुक्तपणे तुम्ही कोणीही काही करू शकता असं? नाही, तुम्ही आता माझ्या मनात आलं मी केलं, त्याची एक ऑथेंटिसिटी असावी ती चेक करण्यासाठी आमच्या जर्मन टीचिंग फील्डचे एक भीष्म आहेत, प्रोफेसर प्रमोद तळगेरी, GNU मध्ये होते, आता रिटायर होऊन पुण्यात राहतात. ते म्हणजे ही द लास्ट वर्ड ऑफ जर्मन लँग्वेज. काय नाव सांगितलं तुम्ही? प्रोफेसर प्रमोद तळगेरी. मूळचे काळवाचे, त्याच्यानंतर पुण्यामध्ये स्थायिक झाले, मग ते दिल्ली जाऊन राहिले, आता रिटायर होऊन परत पुण्यामध्ये आले. तर मी त्यांना वाचायला देतोय सध्या. तसंच जर्मनीमध्ये इंडोलॉजी इन्स्टिट्यूट्स आहेत. एक लाइप्झिग युनिव्हर्सिटी आहे पूर्वीच्या पूर्व जर्मनीमध्ये, तिथल्या लाइप्झिग युनिव्हर्सिटीच्या इंडोलॉजी डिपार्टमेंटला प्रोफेसर कीनल, KIEHNLE या मॅडम आहेत, त्यांना मी वाचायला दिलेलं आहे. तर काही एक्सप्रेशन दुरुस्त करणं, काही त्यातल्या इतर आस्पेक्ट त्यांना बघणं, म्हणून मी त्यांच्याकडे दिलेलं आहे की हे पब्लिश होण्यापूर्वी तुम्ही एकदा वाचा आणि हे असं करावं. म्हणजे मी स्वतःला डुड्डाचार्य समजून मी चूक करत गेलो आणि ते वासरात लंगडी गाय शहाणी, वासरात लंगडी गाय शहाणी नसावी म्हणून मी असं एक दोन जणांना, हा मॅडम, म्हणून मी असं एक दोन जणांना ते वाचायला दिलेलं आहे. मॅडम छान. त्या नंदिनी मॅडम मला वाटतं काहीतरी मला असं फक्त एक सांगायचंय, ऐकू येते ना? हो बोला बोला बोला. ते एकच असं सांगायचं, सगळं असं ऐकून असं सगळं वाटतंय की आता तुम्ही मनाचे श्लोक मराठीतून हिंदी, इंग्लिश, जर्मन मध्ये सगळे ट्रान्सलेशन होत आहेत, तर हे जर कधी कोणी जर ते रशियन भाषेत केले आणि त्या पडत मूर्ख पुतीलला जर कोणी ऐकवलंय, तर खरंच या समर्थांच्या शिकवणीचा सार्थकता होईल असं मला वाटतं. इट्स अ जोक बट जस्ट मेन्शनिंग. नाही, पण नंदिनीताई मला असं म्हणायचंय की झेलेन्स्कीला सांगायला पाहिजे रशियापेक्षा. हो, तेच म्हणजे तो रशिया नाही म्हणून त्याला रशियन भाषेत तरी समजायला हवं. ट्रान्सलेशन फील्ड मध्ये प्रोफेसर सुनील सावंत नावाचे एक प्रोफेसर आहेत, त्यांनी एका आर्टिकल मध्ये एक मोठी तक्रार केलेली आहे की आजपर्यंत असं लक्षात आलेलं आहे की मराठीतून जर्मन मध्ये, हिंदीतून जर्मन मध्ये किंवा म्हणजे कुठल्याही एका भारतीय भाषेतलं परकीय भाषांमध्ये ट्रान्सलेशन होतात, पण परकीय भाषा पण मराठी किंवा इंडियन लँग्वेजेस मधलं लिटरेचर फॉरेन लँग्वेजेस मध्ये ट्रान्सलेट झालेलं नाही. हे असं का? तर याच्यामध्ये ऍज फार ॲज जर्मन इज कन्सर्न, एक जर्मन लिटरेचर आर्शिव्ह नावाचं ऑफिस आहे, डिसल्डॉर्फ शहराच्या जवळ एक गाव आहे, तिथे हे ऑफिस आहे. आणि त्यांनी गेल्या वर्षी एक अभ्यास केला होता आणि त्याचा एक रिपोर्ट सबमिट झाला. मराठीतनं 1969 सालापासून 2013 पर्यंत 12 पुस्तकं जर्मनमध्ये ट्रान्सलेट झालेली आहेत. म्हणजे कोणालाही माहित नाही, म्हणजे त्याचं काही nobody took a note of it. 1969 साली रँगलर परांजपेंनी एक
लघुकथांचं पुस्तक घेतलं आणि ते एका जर्मन लेखकाला दिलं की तू हे ट्रान्सलेट कर. त्याच्याबद्दल माहिती मला नव्हती आणि त्याच्यावरती पुढे मी एक ओढून आणखीन एक आरोप केलाय माझ्या एका आर्टिकलमध्ये की आम्ही जर्मन टीचर्स किंवा आम्ही फॉरेन लँग्वेज टीचर्स या गोष्टीला जबाबदार आहोत की आम्ही गेली कित्येक वर्ष, गेली 5-6 दशक जवळजवळ भारतामध्ये स्टडी ऑफ जर्मन लिटरेचर ट्रान्सलेटेड इंटू मराठी, स्टडी ऑफ इंग्लिश लिटरेचर ट्रान्सलेटेड इंटू मराठी हे करत गेलो. पण कधी कोणी या गोष्टीचा विचारच केला नाही की मराठी साहित्य जर्मन मध्ये होऊ शकतं का, झालं असेल तर त्याच्यावरती काही अभ्यास केलाय का, कोणीही काही केलं नाहीये. आणि त्या सुनील सावंतांनी बिलकुल योग्य काम केलेलं आहे. त्यांनी आम्हाला सगळ्या फॉरेन लँग्वेज टीचर्सना या बाबतीमध्ये दोषी ठरवलंय की दोष तुमचा आहे, तुम्ही या दृष्टीने कधी पाऊलच नाही टाकलं. आता मला स्वतःला आता रिटायर झाल्यानंतर हे सगळं काम करताना ही गोष्ट खरोखर जाणवतीये. सर एक मी करेक्शन करू का? हा बोला. तुम्ही आता रशियाबद्दल बोलल्या, मॅडम बोलल्या, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल 50 वर्षापूर्वी, 50च्या अधिक सोव्हिएत लँड नावाचं मासिक निघत होतं आणि त्याचं देश म्हणून मराठीत पण मासिक मिळत होतं. तर असं समजू नका की रशियन लोक आपलं कर्तृत्व तुमच्यापर्यंत तुमच्या भाषेत पोहोचवत होते, पण याच्या विरुद्ध बाजूने आपण केलेली नाही, ही चूक आपली असावी होते. कारण ज्या अर्थी ते मराठीमध्ये ते मासिक निघत होतं सोव्हिएत देश, त्या अर्थी मराठी भाषेतल्या गोष्टी देखील रशियामध्ये जायला हरकत होत्या. फक्त गुळगुळीत कागदावर चकचकीत फोटो येत होते. सगळ्यात चांगलं मासिक ते होतं त्या काळातलं आणि त्या काळात त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे पुतीन हा किती हुशार आहे किंवा पुतीनचे जे वंशज आहेत ते किती हुशार आहेत हे आपल्याला लक्षात आलं असेल. आता तुमचं त्यांच्यापर्यंत का पोहोचलं नाही हा तुमचा प्रश्न आहे. त्यांनी आपली मी एक सांगू, आता आपल्याला 7:20 जवळजवळ झालेत, आपला एक लिमिट आहे ना 7:30 पर्यंत आपण कार्यक्रम करतो असं. तर मग समारोपाचं काही 1-2 शब्द सर आपल्याला सांगायचे असतील तर म्हणजे मग पुढची सूत्र ह्यांच्याकडे देता येतील, रेखाताईंकडे. मी मुग्धाला रिक्वेस्ट करीन की आता आपलं जे काही चर्चा झाली, बोलणं झालं, त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं? मला असं सांगायचंय की अतिशय खुली सुंदर वेगवेगळे आस्पेक्ट आपण त्याच्यामध्ये घेतले. म्हणजे आपली सुरुवात सार्थकता या जीवनाची, आत्ताच्या काळात त्यांच्या समर्थांनी दिलेल्या शिकवणुकीची सार्थकता हा आपला विषय होता. पण त्याच्यावर आपण बोललोच, पण इतरही अनेक विषयांना आपण टच केलं. सरांनी इंटरॅक्शन खूप छान केलं आणि बाकी सर्व जे श्रोतृ आपले वर्ग आहे त्यांनीही मनापासून याच्यात भाग घेतला, त्याच्यामुळे तो आकर्षक झाला आपला कार्यक्रम. बऱ्याच जणांच्या बऱ्याच शंका पण मिटल्या असतील, नवीन शंका निर्माण झाल्या असतील, जे की विचार करायचं, प्रवृत्त करण्याचं एक लक्षण आहे. म्हणजे आपण अधिकाधिक जास्त समर्थ आपण स्वतःला करत जाऊ या सगळ्या ह्याच्यातनं, असं मला वाटतं. मी याचं श्रेय फक्त तुम्हाला लोकांना देईन, कारण तुम्ही इंटरेस्टिंग मोटिवेटिंग केलं. आता अदरवाईज माझ्याकडनं ते एक अकॅडमिक पेपर झाला होता. अकॅडमिक पेपर वाचून दाखवायची ही जागा नाही, असं गप्पा मारणं आवश्यक आहे. आणि या बाबतीमध्ये मी पणसुले मॅडम आणि नाईक मॅडम, मुग्धा, अगदी मॅडम मॅडम करू नका, अनौपचारिक ग्रुप आहे. अगदी असं औपचारिक मॅडम मॅडम करू नका आम्हाला. ठीक आहे. मला वाटतं की छान झालं सगळं, आणि ज्यांना उत्सुकता आहे किंवा ज्यांना खरंच मनाच्या श्लोकांबद्दल काही विचारायचं असेल तर त्यांनी मला वाटतं तुमच्याशी डायरेक्टली संबंध साधावा. हो, माझा ईमेल आयडी मी तुम्हाला दिलेला आहेच आहे.
हो नाही, तुम्ही ग्रुपवर पण एकदा टाका तुमचा ईमेल आयडी, आणि फोन नंबर तर आहे सगळ्यांजवळ, त्यामुळे फोनवरही डायरेक्टली लोक बोलू शकतील तुमच्याशी. होय सर, तुमची मन की बात येऊ देत आता. मला वाटतं देवनपल्ली सर बोलतोय. आता तुम्ही म्हटलं मराठीतून परकीय भाषेत ट्रान्सलेशन करणं फार अवघड आहे खरं सांगायला गेलं तर. आता मी एक उदाहरण सांगतो. 500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण देवरायांनी अमुक्त माल्यदा नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. ते गोदादेवी आणि श्री रंगनाथ वैष्णव पंथावरती तो ग्रंथ होता. मी एक तेलुगू भाषिक असल्यामुळे मला ते वाचायचं होतं तेलुगूमध्ये, पण मला तेलुगू वाचता लिहिता येत नव्हतं. तर मी इंग्लिश ग्रंथ घेतला, त्याचा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालं होतं, ते घेतलं. वाचल्यानंतर मला तो एक भक्तिभाव जो मनात यायला पाहिजे तो येत नव्हता, अजिबात येत नव्हता. आता जर्मन भाषेत कितपत येईल आम्हाला माहित नाही, त्यांचे प्रयत्न झाले असतीलच. पण नंतर मी जेव्हा तेलुगू ग्रंथ वाचला आणि मग मी मराठी ट्रान्सलेट करावं, इतके ब्युटिफुल होतं ना. तुम्ही म्हणता ते दोन्ही बहिणीच असतात, सगळ्या भाषा एकत्रित असतात भारतीय भाषेमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मराठीतून इतर भाषेमध्ये आपल्या फार ग्रंथ गेलेले नाहीत. मराठीतून एखादं ययाती, एखादं मृत्युंजय तेलुगू भाषेत गेला असेल, पण खूप ग्रंथ आपले मराठी ग्रंथ आपल्या देशामध्ये जितक्या भाषा त्या भाषेमध्ये जायला पाहिजेत. आणि खंत अशी आहे की आपल्याला अनुवादच भेटत नाही. आपल्याकडे मराठी ग्रंथ इतके उत्कृष्ट ग्रंथ आहेत, त्याचे इंग्लिश ट्रान्सलेशन व्हायला पाहिजे, जर्मनी इंग्लिशमध्ये सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड झाला पाहिजे, पण जात नाहीत. तुम्ही म्हणता एक मी बघितलं आता मराठी एक कादंबरी मी ट्राय करतो इंग्लिशमध्ये करायचा, फार अवघड आहे. इंग्लिश मधनं मराठीत करणं सोपं आहे, पण मराठीतून इंग्लिश वेगळे, आपले शब्द वेगळे आहेत, सगळं वेगळं आहे. तुम्ही म्हणता बरोबर. आणि शब्द म्हणजे पूर्ण दे कॅरी द होल कल्चर. असं नाहीये की तो फक्त शब्द आणि अर्थ आहे, त्याचं पूर्ण मागे कल्चर घेऊन जायला पाहिजे. भावार्थ महत्वाचा आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. करेक्ट. मला वाटतं आता संपवूया, वेळेच्या दृष्टीने आता 7:30 झाले आहेत. हा तर पडतुरे सर, तुमचे पहिल्यांदा आभार. माझं पहिलं ऑब्जेक्शन, पहिलं आभार. मला सर नाही म्हणायचं, मला राजन मिळेल आता मी शकेल. वा. आणि संध्याताईंनी पण मध्ये, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तुमच्याकडे गेलेली होती त्यावेळेला त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं, तर त्यांचेही विशेष आभार. आणि जेवढा आजचा सगळा प्रेक्षक वर्ग आहे त्या सगळ्यांचेही आभार, आणि महाराष्ट्र मंडळाचेही आभार, कारण आज आपल्याला ती झूम लिंक अवेलेबल करून दिली सगळ्यांकरता, त्यामुळे लोक बघू शकले. हा, आणि आपण पुढाकार घेतला, तिचेही आभार. नाही, आणि ती आता दासबोध शिकते आहे, त्यामुळे तिला आणखी विशेष रसही होता त्या ह्याच्यामध्ये. माझ्या या पुतणीने मला इतकी मदत केली की मी सांगू शकत नाही. सो मुग्धा, तुझेही मनापासून आभार, आणि सर्वांचे आभार प्रदर्शित करून मला वाटतं मंडळाकडे, रेखाताईंकडे देते मी सूत्र. आणि आता 7:30 होत आलेत. नाही, आता ह्याच्यानंतर काही विशेष बोलायला नाहीये सूत्र हाती घेण्यासाठी म्हणून, पण चांगला झाला अभिव्यक्तीचा कार्यक्रम. असंच आपण पुढे वेगवेगळे विषय घेऊन त्याच्यावर चर्चात्मक होईल कार्यक्रम, असं बघूया. फक्त एक सांगायचं होतं की मागच्या वर्षी आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बाल गटासाठी आणि किशोर गटासाठी अभिव्यक्ती केली होती, तर छान रिस्पॉन्स मिळाला होता. तर ती कल्पना आहे डोक्यात. तर आता हजर असलेल्या सगळ्यांपैकी कोणाला जर असं वाटत असेल की त्यांच्याकडे थोडी नवीन कल्पना आहे बाल विभागा, म्हणजे बाल मित्रांकरता आणि किशोर मित्रांकरता अभिव्यक्ती, आता उन्हाळ्याची सुट्टी आहे त्याच्यामुळे आपण सगळे त्याच्यात हजर राहूच, पण आपल्यातलं बालपण आणि आपल्यातलं किशोरपण घेऊन हजर राहू. तर अशा दृष्टीने आपण करूया. म्हणजे कोणाला असेल विशेष कल्पना किंवा इंटरेस्ट तर त्यांनी नक्कीच संपर्क करावा. तर पुढच्या महिन्याची त्याच्या पुढच्या महिन्याची अभिव्यक्ती म्हणजे बालगट आणि किशोर गटाकरता विशेष अभिव्यक्ती, या पद्धतीने. आणि बालगटाला आनंद होईल किंवा त्यांना उत्साह वाढेल अशा दृष्टीने पण प्रयत्न असावा. तसंच कुमार गटाचंही,
म्हणजे आणि त्यांना वाचनाची आवड वाचनाची आवड डेव्हलप व्हावी त्यांच्यात. आपण त्यांना एवढं जरी प्रवृत्त करू शकलो की या उन्हाळ्याच्या सुट्टीत एक काहीतरी चांगलं मराठी वाचा, तर ते सुद्धा मला वाटतं नक्कीच नक्कीच. म्हणजे तोच उद्देश आहे रादर अभिव्यक्तीचा, की अभिव्यक्त होणे, नाही का? ठीक आहे, मग संपवूया आपण कार्यक्रम. येस, नमस्कार सगळ्यांना, सर्व उपस्थितांना आभार, धन्यवाद. थँक्यू. मीटिंग आणि रेकॉर्डिंग संपल.